प्रहारच्या स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। खरं तर प्रहार गेले 1 वर्ष भजनी कलावंतांच्या अर्थात भजनी बुवांच्या मुलाखती आपण घेतो आहोत। खरं तर भजनी बुवांच्या मुलाखती घेण्यामागचा हेतू आमचा हा होता की भजनी बुवा कसे घडले हे समाजाला कळावं, त्याचबरोबर भजनामधील जे काही विडंबन होतं, भजनाचं जे भंजन झालेलं होतं ते कुठेतरी योग्य मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी प्रिंट मीडियाच्या बरोबरच जे काम करतायत ते अर्थात प्रहार डिजिटलने हे पाऊल उचललं आणि अनेक दिग्गज बुवांना या ठिकाणी आपण मुलाखतीसाठी आमंत्रित केलं। मी पुन्हा एकदा सुरुवातीलाच ह्या ज्या बुवा या मुलाखत सत्रात या ठिकाणी आले आणि व्यक्त झाले त्या सगळ्या भजनी बुवांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आपण भजनी बुवा बघितले, त्याचबरोबर भजनाचा प्रसार आणि प्रचार करणारे युट्यूबर्स बघितले, त्यांच्याबरोबर सुद्धा आपण बोललो आणि आता मात्र आपण बोलणार आहोत ते आयोजकांशी। खरं तर लोककला म्हटली की लोककला सादर करणारे, लोककला बघणारे, लोककलेचं प्रसार करणारे आणि लोककलावंतांना व्यासपीठ देणारे अशी 4 अंग असतात। मग त्यातल्या चौथ्या अंगाला म्हणजे लोककलावंतांना किंवा बुवांना जे रंगमंच उपलब्ध करून देतात, सादरीकरणासाठी वेगळ्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात, त्या माणसांशी, त्या आयोजकांशी आपण बोलणार आहोत। चला बोलू आयोजकांशी काही। आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आज प्रहारच्या या मुलाखत सत्रामध्ये मी 3 आयोजकांना प्रहारने आमंत्रित केलंय। यामध्ये माझ्या बाजूला बसलेले आहेत ते कुडाळचे सुपुत्र आणि ज्यांचा 2 तप या कला क्षेत्रामध्ये प्रवास आहे। सिंधुदुर्गामध्ये उत्तम पखवाज वादक म्हणून ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असे सन्माननीय हेमंतजी तवटे। त्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले आहेत ते मालवणचे सुपुत्र, किर्लोस्गावचे रहिवासी आणि ज्यांचा जवळपास 3 तपापेक्षा जास्त कला क्षेत्रात प्रवास आहे ते सन्माननीय गोपीनाथ लाडबुवा। आणि त्यांच्या बरोबर बसलेले आहेत ते सुद्धा मालवणचे सुपुत्र आणि त्याचबरोबर ज्यांचा कला क्षेत्रामध्ये 3 तपाचा कला क्षेत्रामध्ये अभ्यास आहे ते सन्माननीय या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत ते मातोंडकर बुवा। या तिन्ही बुवांचं, या तिन्ही आयोजकांचं मी पुन्हा एकदा प्रहारच्या या स्टुडिओमध्ये, प्रहारच्या या मंचावर मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। आपण आम्हाला इथे बोलवून प्रहार डिजिटलच्या वतीने जे आम्हाला व्यासपीठ दिलं उपलब्ध करून त्याबद्दल आम्ही तिघेही तुमचे आभार मानतो। आमचे विचार मांडण्यासाठी आपण व्यासपीठ दिलं त्याबद्दल धन्यवाद। खरं तर ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आज माझ्या बरोबर आहेत। सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला हाच विचारेन, अनेक भजनी बुवांनी आणि अनेक युट्यूबर्स बरोबर जेव्हा मी या ठिकाणी मुलाखत घेतली त्यात सगळ्यांचा सूर होता भजनाची साथसंगत लय बिघडवण्याचं काम आयोजकांनी केलेलं आहे। त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा असेल लाडबुवा आपल्याला की हा आरोप तुम्हाला पटतोय का? हा आरोप आम्हाला पटणारा नाही, कारण आम्ही आयोजन करत असते वेळी, मी असेल, तवटे असतील किंवा मातोंडकर असतील, आमचं जे आयोजन आहे त्यामध्ये हा विषय कधीच आला नाही। म्हणजे आमच्याकडे बऱ्याचशा बाऱ्या होत्या, आम्ही जेव्हा बाऱ्यांचं नियोजन करतो त्यावेळी आम्ही त्याला शिस्तबद्धता ठेवतो। जिथे जिथे आयोजनामध्ये होतंय असं नाही, आम्ही नाकारत नाही, पण ते थोडं मार्केटला वगैरे असं होतं, म्हणजे आतल्या गावामध्ये वगैरे होत्या वेळी कमी होतं। ते कसं असतं, हौशे गौशे नवशे असे 3 प्रकार असतात। मग ते शेवटच्या टप्प्याचे लोक असतात त्याला आपण थांबू शकत नाही। तिथे आयोजकांचा काय रोल नसतो, आयोजक कधीच सांगत नसतात की तुम्ही अशी बारी करा, असं करा, असं करू नका। त्यामुळे ते काही गोष्टी घडतात, पण त्या गोष्टी घडत असते वेळी जेव्हा ते लोक काही आपल्याला हे करत असतील तेव्हा व्यासपीठात असणाऱ्या बुवाने आपलं भान ठेवून, आपण व्यासपीठात आहोत, आपण भजनी बुवा आहोत, तर भान ठेवून बोलल्यानंतर त्याचं काय घडणार नाही, त्याची काळजी त्याने घ्यायची असते। थोडक्यात बुवानी भान ठेवलं पाहिजे अशा प्रकारचा म्हणजे अशा प्रकारचा विषय किंवा अशा प्रकारचं विधान बुवा आपण केला। मला या ठिकाणी मुद्दाम मातोंडकर साहेब तुमच्याकडे यायचं आहे। तुमच्या म्हणजे मुद्दाम आम्ही विषय घेतो, सन्माननीय भालचंद्र केळुस्कर बुवा यांनी मध्यंतरी अशा प्रकारचं म्हणजे माझ्याशी बोलणं केलेलं होतं की चक्क आयोजक त्यांना फोन करून सांगतात की बुवा पेटावचं आहात त्यासाठी या, आणि ते तुमचे आत्तेभाऊ, तुमचा आणि त्यांचं रिलेशन आहे। आयोजक असे फोन करून सांगितल्यानंतर लाडबुवा जे बोलतायत की बुवाने भान ठेवलं पाहिजे, तुम्हीच त्यांना बेभान करताय, मग बुवा कसे काय भानावर येतील, सांगा, याचं उत्तर द्या। नाही, बरोबर आहे, कारण केळुस्कर बुवा जे बोलले ते 100% खरं आहे। कारण ज्यावेळी आयोजक असे आहेत, मी 100% बुवांना दोषी देणार नाही, आयोजकांना सुद्धा देणार आहे। कारण बऱ्याच ठिकाणी आयोजक सुद्धा असे आहेत की बुवा असं नाही, पेटवायची भजनबारी आहे,
कारण माझ्या आयोजनमध्ये एक शिस्त पद्धतीत भजनवारी कशी करायची आणि समाजाला काय द्यायचं असं माझं आयोजन असतंच. आणि माझं मुळात टायमिंगचं बंधन असतं. टवटे सरांना माहिती आहे प्रत्येक गोष्टीला टायमिंग. पण ज्या टायमिंगला आयोजकांना फोन बुवांना येतो की बुवा असं करायचं पाहिजे की डायरेक्ट तुम्ही गजरापासून भजनवारी अशी झालेली आहे मालवणला सुद्धा की नमन नोटेशन न करता तुम्ही डायरेक्ट गजरापासून भजनवारी चालू करायची. पण या टायमिंगला लक्ष कोणी द्यायचं तर बुवांनी. ज्या नारदाच्या गादीवर जो भजनी बुवा बसतो, भजनी बुवाला भजन कधी करू शकतो तो ज्याला देव काय आहे तो जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो भजन करू शकत नाही. फक्त तो दिखावा आहे रसिकांसाठी. तो फक्त आपलं नाव लौकिक व्हावं म्हणून तो प्रसिद्धीच्या माध्यमातून फक्त लोकांना दाखवण्यासाठी देखावा करतो. भजन मुळात काय आहे हे कधी कळणार जोपर्यंत आपल्याला देव कोण आहे. आपण वडिलांचं नाव घेतो, वडीलच आपल्याला जर माहिती नसेल तर वडिलांचं नाव कसं घ्यायचं. तसंच भजनाचं आहे. भजन म्हणजे नक्की काय भक्तिभाव. मग तो कुठून येणार अंतर्मनातून. आज तुम्ही आम्हाला इकडे या तिघांना बोलवलं, आमचं एकमेकाबद्दल प्रेमाचं नातं आहे. ते प्रेम आपुलकीनं आम्ही इकडे आलो. तसं देवाबद्दल ज्यावेळी आपुलकी होणार आणि देव कोण समजणार त्यावेळी ते भजन होणार. पण बुवा तुम्हीच त्यांना सांगताय आयोजक तुम्ही पेटवलं पाहिजे म्हणून आणि तुम्ही आता आणताय की बुवाने ते भान राखलं पाहिजे. याच्यामध्ये काय तर त्याबद्दलच तुम्हाला बोलतो. ज्या टायमिंगला जो भजनी बुवा म्हणून बाहेर पडतो, नारदाच्या गादीवर बसतो, आपण कोण आहोत, आपल्याला इथं का बोलवलेलं आहे आणि आपण समाजाच्या आत तुम्ही शिक्षक आहात सर, तुम्ही अख्खी पिढी घडवता. तसा जो भजनी बुवा आहे ना तो समाज घडवण्यासाठी निर्माण झालेला आहे. कीर्तनी बुवा, भजनी बुवा याच्याजवळ मोठी समाज सुधारण्याची जबाबदारी आहे. ते समाज सुधारण्याचाच प्रयत्न करतायत पण तुम्ही त्यांना फोन लावून सांगताय पेटवली पाहिजे बारी. मग ह्याचं उत्तर द्यायचं कोणाचं, बुवांचं की तुमचं? ठराविक आहे. 100% सगळेच आयोजक असे नाही. जे आहेत त्यांचं ऐकणं की न ऐकणं हे काम कोणाचं आहे बुवांचं. पण बुवांना समजलं पाहिजे की मी भजनी बुवा आहे, मी नारदाच्या गादीवर बसलो आहे. मला एखादा फोन करून सांगतोय की बुवानू अशी भजनवारी पाहिजे. त्या टायमिंगला माझं परखड मत आहे की ती सुपारी नाकारायची, त्याने ती भजनवारी करायची नाही. धन्यवाद बुवा. याच्यावर मी बोलतो की समजा जर आयोजक असतील म्हणजे ते मंडळ असेल, मंडळात जर 10 लोक असतील तर 10 लोकात 5-6 लोक असे असतात की त्यांना चांगलं भजन पाहिजे. बघा 5-6 लोक असतात की त्यांना चांगलं भजन पाहिजे आणि त्याच्यात तसे 3-4 लोक असतात की त्यांना नाही, त्यांना धांगड धिंगाणाच पाहिजे. आणि परत ते सांगणार की तुम्हाला जमत असेल तर आम्ही त्या बुवांची सुपारी देतो, जी काही बिलागी आहे ती आम्ही देतो, पण आम्हाला ह्या वर्षी हेच बुवा पाहिजे. मंडळाला काय असतं की जे 10 जण जे असतात एका मंडळात त्यांना काय असतं की कुठून तरी मंडळ हे फुटता कामा नये. मंडळाचे सगळे लोक एकत्र राहिले पाहिजेत. कारण ह्या बुवांच्यामुळे, अशा बुवांच्यामुळे जर आपलं मंडळ जर फुटलं किंवा जर आपल्या ग्रुपमध्ये जर लोक जर विस्कळीत झाले तर तो त्रास बुवांना नाही, त्या मंडळाला आहे. मग काय होतं की त्या 5-6 जणांना त्यांचं ऐकावं लागतं. आता ह्याच्यात जर उलटा असा विचार केला की आयोजक सांगतात की बुवा बारी पेटवली पाहिजे, तर त्या बुवाने असा विचार केला पाहिजे की आपली पात्रता काय आहे. स्पष्ट सांगतो जे आहे ते. जर तो बुवा जर सामाजिक बांधिलकीशी निगडीत असेल, त्याला समाजाचं भान असेल किंवा आपण काय करतो याचं सुद्धा भान असेल तर तो अशा कार्यक्रमांना सरळ नकार देणार. पण जर त्याला धांगडधिंगाणाच करायचंय मग त्या बुवाने ठरवायचंय की आपलं कुठे चुकतंय. कारण आपल्याला लोक भजन करायला बोलवत नाही, आपल्याला धांगडधिंगाणाच करायला बोलवत आहे. याच्यावरनं त्याने आपली पात्रता ओळखायची. इथून सुरुवात आहे. तवटे बुवा तुमचं म्हणणं आपण तात्पुरतं घेऊया, ते मी सकारात्मक घेतोय. मला असं विचारायचंय तुम्ही पक्वादवादक म्हणून बऱ्याच ठिकाणी बुवांचे साथ संगत करता, मग त्याही ठिकाणी अशा प्रकारचे किळसवाणे प्रकार चाललेले असतात. मग जेव्हा तुम्ही साथ संगत करतात तेव्हा हे तुम्हाला प्रकार बरे वाटतात, पण जेव्हा तुम्ही आयोजक म्हणून तुमच्या गावामध्ये अशा प्रकारची डबलबारी करता तेव्हा मात्र डबलबारीला नियम असतात. ते असेच घातले पाहिजे, तसेच घातले पाहिजे, हेच बुवा पाहिजे, तेच बुवा पाहिजे, 10 मिनिटातच गजर संपवला पाहिजे, 15 मिनिटातच भजन संपवले पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांकडे गेला तर काय पण चालतं आणि तुमच्या घरात मात्र चांगलं पाहिजे. नाही, ह्याच्यावरती एक मी माझं मत परखडपणे म्हणजे मांडतो. मी ज्या बुवांकडे वाजवतो मी माझं मत मांडतोय. कारण आता जेव्हा जर तुम्ही जर बोलत असाल की बाबा तुम्ही जर अशा बुवांकडे वाजवता किंवा काय तिथे तुम्हाला चालतं,
मग तुमच्या गावात एखादा कार्यक्रम असेल तेव्हा तिथे तुम्हाला का चालत नाही, हा प्रश्न आहे. हो बरोबर. मी अशा बुवांकडे वाजवतो की जे धांगड धिंगाणा करत नाही. कारण आता युट्यूबला कितीतरी असे कार्यक्रम आहेत. कारण तेव्हा कसं असायचं की जुन्या काळामध्ये जी बुवा असायची की सोशल मीडियाचं माध्यम असल्यामुळे काय सांगेल ते तोंडी व्यवहार सगळे चालायचे. आता नाही, आता पुरावा आहे. ज्या भजनी बुवांकडे मी वाजवलं किंवा ज्या बुवांकडे मी वाजवतोय तर त्या भजनामध्ये कधीही किळसवाना किंवा विटंबना असा प्रकार घडलेला नाही. आणि एकदा घडलेला, त्याला खूप वर्ष झाली, म्हणजे परब बुवा, काशीराम परब बुवा वगैरे होते, तेव्हा एक बुवा होते, त्यांचं तर नाव माझ्या लक्षात नाही, नाव न सांगा. त्या बुवानी मला एकदा फसवून एक कार्यक्रम सांगितला की असं असं आपल्या जेंट्स बरोबर बारी आहे, अशी अशी बारी आहे म्हणून सांगितली. आणि तिथे जाऊन बघतोय तर काय तर ती लेडीज बरोबर बारी होती. म्हणजे पहिलंच काय तर बुवा माझ्याशी खोटं बोलले. आता तिथे मी गेलो, कार्यक्रम त्यांचा पहिली बारी पारंपरिक होती, पहिली बारी वाजवली, दुसरी बारी त्यांची झाली, तिसरी बारी परत आम्ही जेव्हा वाजवलो तेव्हा एकदम हीन दर्जाची त्यांनी वागणूक दिली. तिथे तुला पैसे दिले, तुला वाजव, हे कर ते कर, असं. तर तिथपासून मी त्या बुवांकडे अजूनपर्यंत कधी वाजवलं सुद्धा नाही आणि त्यांच्याशी माझा कधी कॉन्टॅक्ट पण नाही. म्हणजे मला जेव्हा एखादी गोष्ट खटकते त्यावेळी मी तिथेच थांबतो, मग ते कोणी बुवा असू दे. म्हणजे स्वाभिमानच घेऊन जातो. बरोबर. मला कारण कसं आहे की डबल बारीवरच माझा चरितार्थ चालतोय किंवा कसं माझं काय, मी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम वाजवू शकतो. जर माझं वैयक्तिक मी म्हणजे माझ्याशी तुम्ही बोललात की तुम्ही लोकांकडे अशा बुवांकडे वाजवता, मग तुम्हाला ते चालतं का, म्हणून मी माझं वैयक्तिक मी म्हणतो की जिथं मला चुकीचं वाटलंय तिथे त्या बुवांना मी नमस्कार केलेला आहे. आणि अशी जिवंत उदाहरणं आता सुद्धा आहेत. मी यानंतर लाडबुवांकडे जाईन. बुवा, सध्या पेटवचा जमाना आहे, पण या पेटवण्याच्या जमान्यामध्ये विझवण्याचं काम बऱ्याच वेळा आपण करत असता. मुळात बुवा म्हटल्यानंतर एकमेकांना अहोजाऊ करण्याची आपली ही संस्कृती आहे. आजचे बुवा अहोजाऊ न करता अरेतुरेवर येतात. हे भजन तुम्हाला किती पटतं? कसं आहे सर, हे आता ते भजन क्षेत्र आहे नवीन पिढीमध्ये. म्हणजे अगोदर पारंपरिक भजन होती, आता 2020चा जमाना आला, जरा फास्ट आल्यामुळे आला. तुम्ही म्हटलं ते मला पटलं. म्हणजे मगाशी यांनी म्हटलं मातोंडकरांनी, ही नारदाची गाणी आहे, तिथे आपण बसतेवेळी भान ठेवलं पाहिजे. हेमंत हे कसे म्हणाले बघा की मी अशाच बुवांकडे वाजवतो की मला पटतं त्या बुवांकडे. म्हणजे हे जी उदाहरणं आहे ही खरोखर घेण्यासारखी आहेत आणि ही समाजाने घेतली पाहिजे. म्हणजे जे आपल्याला पटतं, कोणी उडव म्हटलं, फुलं म्हटलं, मग मी तुम्हाला म्हटलं हौशे गौशे नवशे कुठे बारी असते, अशी लोक असतात. मग त्यांचं आपण किती ऐकायचं, त्यांनी बक्षीस दिलं म्हणून आपण काय करायचं आणि काय करू नये हे आपण ठरवायचं असतं. कारण आपण बुवा, तुम्ही म्हटलं एकेरी देतात, त्याचंही कारण ते आहे. तुम्ही मग म्हटलं लाडबुवा तुम्ही बऱ्या औषधी काही गोष्टी मिटवल्या, आम्ही ते केलं. त्याला गुंडूबुवा साक्षात मला गुंडूबुवानी पाचारण तुम्हाला सांगून मला पाचारण केलं. गुंडूबुवा एक माझे जवळचे मित्र आहे आणि त्यांना त्या गोष्टी सगळ्या माहित आहेत. मग हे करते वेळी आम्हाला पण हे पटत नाही म्हणून आम्ही काही मधल्या पिरियडमध्ये ते वाद होऊ नये म्हणून, हे तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे वाद होऊ नये म्हणून. म्हणजे 2020ला वाद का होता त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता आम्ही असे बाजूला बसलो असो, 2020ला आपण बसतो, मग बोलते वेळी एकेरीत गेलो का मग तो आपण भान विसरतो. आणि पारंपरिक बारीला कसं व्हायचं, तुम्ही आता मी भजन करते वेळी हेमंत तवटे बुवा असते तिकडे कुठेतरी बाजूला जाऊन बसायचे आणि ते ऐकायचे तिकडून. मग लाडबुवा असं म्हणतात, तुम्ही काय म्हणत अरे ते तवटे बुवाने असं केलं, ते लांब असल्यामुळे त्याचं हे जायचं, म्हणजे त्यांना तेवढं नाही, ते भजन म्हणून ऐकायचं. आणि मी तर आता इथे बोलते वेळी काय असं करून बोलतो, मग तो राग येतो, कुठेतरी माणसाला इगो असतो आणि मग ते भजन विसरतात. म्हणून 2020ला बऱ्याच लोकांचा विरोध झालेला आणि तो विरोध आम्ही खोडला. बऱ्याच वर्षी आम्ही मिटिंग पुढाऱ्याला घेतली, तो विरोध खोडून आम्ही असं ठरवलं होतं, म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे की हेमंत तवटेंचं भजन झालं का त्यांनी उठायचं आणि बाजूला जायचं, मग गोपीलाडांनी भजन करायचं. त्यावेळी हेमंत तवटे लांब असतील, लांब असल्यानंतर तो राग येतो. आता कसं म्हटलं आपण की आम्ही आता एकत्र होतो, आम्ही बोलतोय आमचा विषय वाढला तर मग आम्हाला तो राग येणार, ते जरा लांब असलो तर मग नाही थांबा असं म्हणायला होतं. आणि हे जे प्रकार आम्हाला थांबण्यासाठी आम्ही ते 2020ला आम्ही बऱ्याच लोकांनी तो विरोध केलेला त्या गोष्टीसाठी. म्हणून वाद होण्याचं कारण आम्हाला कळलेलं होतं, म्हणून आम्ही ते एकाने बुवाने भजन झालं आणि चालू पण केलं. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बुवाने आमचं ऐकलं सुद्धा, त्या मिटिंगमध्येच ऐकलं. तुम्हाला मी मुद्दाम उदाहरण देते, त्याच मिटिंग दिवशी पोईपला बारी होती गुंडू सावंत आणि लोके बुवांची, त्यांनी तिथे सुद्धा सुरुवात केली त्या बारीला. त्या लोकांनी थोडं त्यांना पहिलं लागलं, नाही ना आम्हाला ही बारी अशी चालणार नाही, तो आम्हाला असे शब्द दिला. मग मी त्या लोकांना फोन करून सांगितलं आम्ही असे एक नवीन नियम काढलाय, असू दे बघा तुम्ही आपल्या मानवापासून सुरुवात करा. म्हणजे आयोजक पण ऐकले आमचे पोईपचे. म्हणजे हे सगळं आम्ही केलं. परत काही लोकांनी ऐकलं नाही आणि परत असं आलं, त्याच्यामुळे एकेरी झालेले आहे. एकेरीला यायचं कारण मी तुम्हाला आज सांगतो, आमने सामने खुर्चीवर बसतात, जवळ बसून करतामुळे ते एकेरी येण्याची भावना होते. लांब गेला का माणसाची, आपण कसं म्हणतो एकत्र राहिल्यानंतर जरा भांडण होतं, लांब असलं का आपण आपुलकीने बोलतो, तो प्रकार झालेला आहे. मी या ठिकाणी वाटणकर बुवा तुमच्याकडे येतो.
जर आपण तुम्ही बऱ्याच वर्ष म्हणजे जवळपास 30 पेक्षा जास्त वर्ष तुम्ही या कला क्षेत्रामध्ये वावरतात, अनेक बुवांना सातत्याने स्टेज देण्याचं, रंगमंच देण्याचं काम तुम्ही केलंय, पण आज जे बुवा आपल्याला समाजामध्ये वावरताना दिसत आहे, तुम्ही अगदी सुरुवातीला सांगितलं की ते त्यांना भजनच कळलं नाही, त्यामुळे त्यांना बुवा म्हणणं सुद्धा कितपत योग्य आहे. पण आता जसं बुवाने सांगितलं की बाबा 2020 डबलबारी आणि पारंपरिक डबलबारी, जर आपण समजा बुवांना एकामागोमाग एक बसवलं तर हे संघर्ष कमी होऊ शकतात का? नाही, माझं असं मत आहे की पारंपरिक भजनबारीचं सुद्धा नियोजन मी भरपूर केलेलं आहे, आमने सामनेचं पण नियोजन भरपूर केलेलं आहे. मुळात बरेच बुवा म्हणतात की भजन वेगळं आणि भजन बारी वेगळी. बघा, भजन वेगळं आणि भजन बारी वेगळी. मुळात त्यांना हेच कळत नाही. तुम्ही पहिला जो शब्द वापरलाय भजन, बारीतून भजन निर्माण नाही झालंय, भजनातून बारी निर्माण झाली आहे. हे एवढं त्यांना साधं कळत नाही. अंग कुठलं घेतलंय तुम्ही? भजनाचं. नमन, नोटेशन, रूपावली, गजर, अभंग, गवळण, भारुड, कव्वाली आणि भैरवी, हा जो गाभा आहे हा घेऊनच तुम्हाला पुढे चालायचं आहे. विषय राहिला घ्यायचा बोल बच्चनचा, प्रबोधनाचा. मग हे पोषक कुणाला पाहिजे? त्या भजनाला. ते त्यांचं होत नाही. का होत नाही? अभ्यास नाही, भजनाबद्दलचा त्यांचा अभ्यास नाही. दिखाव्यासाठी, आपली प्रसिद्धी होण्यासाठी. मागच्या काल एका बुवाने बोललाय, आपले समीर कदम बुवा, मागचं जो चालणार तसं पुढचं चालणार. तो बरोबर आहे 100%. मागच्या बुवाने जे केलंय ना त्याला आता पैशाची माळ मिळाली. कुठच्या? त्याने अमुक अमुक जोक केलेला, अमुक अमुक गाणं म्हटलं. मग आपण सुद्धा तेच म्हणायचं की आपल्याला पुन्हा गळ्यामध्ये आपल्या पैशाचा हार येणार. अरे पण त्यांनी काय केलं? चुकीचं केलं की बरोबर केलं हे त्या बुवाला समजत नाही दुसऱ्या. म्हणून तो अनुकरण त्या गोष्टीचं का करतो? मुळात त्याला भजन नाही कळलं. आपल्याला फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट, हा जो वादंग चालू आहे पारंपरिक भजनबारीचा आणि आमने सामनेचा विषय एका मिनिटामध्ये संपवून टाकतो. आमने सामने 2020 विषयच बंद करायचा. भजनबारी समोर, आता हे आम्ही तिरंगी सामना समजा इथे आहे, बाजूला बाजूला बसलोय, 10 बुवा बसवा बाजूला. माध्यम कुठचं निवडायचं? भजनाचं. 10 बुवांना भजन म्हणजे काय ते अगोदर समजलं पाहिजे. आता आपले मुंबईचं महाराष्ट्र प्रसिद्धी भजन मंडळ आहे सिंधुदुर्गातलं. वादंग का होतोय हाच यांच्या गोष्टी लक्षात येत नाहीये. तुम्हाला खोडून काय काढायचं आहे? वाईट गोष्टी खोडून काढायच्या आहेत. आज तुमचा हा प्रहार चॅनल आहे, कशासाठी आहे? प्रहार कुठे करताय तुम्ही? जे चुकीचं आहे तिथे प्रहार करताय. जोपर्यंत चुकीचं आहे त्याच्यावरती प्रहार करणार ना तोपर्यंत चांगलं निर्माण होणार नाही. मग या दोन्ही मंडळानं एकत्र अजूनपर्यंत तसं एकत्र आलेच नाहीत. ते मुंबईची मंडळाची ज्येष्ठ बुवा आहेत, त्यांनी ज्येष्ठ बुवांना सुद्धा माझे मी लहान आहे पण त्यांना सुद्धा एकत्र, तुमच्या नंतर ह्या पिढीनं ही परंपरा जर चालू ठेवायची अशी तुम्हाला वाटत असेल तर ही लहान लहान मुलं जी आहेत, सर्वच जण आम्ही, त्यांना तुम्ही विश्वासात घ्या. त्यांना काय काय विचार तुमच्या प्रेमाने सांगा. जर रागाने जर तुम्ही सांगायला गेलात ना हे बंदच व्हायला पाहिजे असं, तर लगेच कोण ऐकणार नाही. चुकीचं काय बरोबर काय हे सांगण्यासाठी एक मोठी महामेळावा या सिंधुदुर्गामध्ये व्हायला पाहिजे. सर्वांचे आणि आयोजक महत्वाचे, सर्व आयोजक, युट्यूबवाले, सर्वांना घेऊन ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावरती कडक निर्बंध द्यायला पाहिजेत. भजन संस्कृती टिकवायची असेल तर, भजन संस्कृती जर टिकवायची असेल, आणि भजन बारी हा एकच शब्द आपले रवी गुरव यांनी संकल्पना मांडली आत्र्यातली. त्या भजन बारीला मी होतो, भालचंद्र केळुसकर, आनंद जोशी. पण ती होती कशी? आमने सामने 2020 हा नाव कोणी काढलं हे पण माहिती. तर त्या रवींद्र गुरुवांचा म्हणजे संकल्पना त्यांची चांगली होती. डबल बारी स्पर्धा सिंधुदुर्गामध्ये पहिलीच झाली ती. आणि ती भजन बारी स्पर्धा अशी होती की समाजाला काहीतरी प्रबोधन देऊन काहीतरी समाजाने ते शिकावं. पूर्ण भजन, नमन, नोटेशन, रूपावली, गजर, अभंग, गवळण, भारुडा सहित आणि प्रश्नोत्तर. तो जो गाभा होता ना तो संपूर्ण साच्या करून त्यांनी. पण आता काय झालंय, याला कलाटणी कशी लागली आहे? हे लाडबुवा मागाशी बोलले तसेच की एकमेकावरती बघायचं रागाने का बघतो माणूस? की आपला कुठेतरी स्टेटस निर्माण व्हावा. माऊलीला काल पंढरपूरला गेल्याच्या नंतर प्रत्येक जण पायाच्या नतमस्तक होतो. तसं जर भजनबारी सामना चालू करण्या अगोदर प्रत्येकाने जर एकमेकाच्या जर नतमस्तक होऊन नंतर सामना चालू केला तर. खूप सुंदर विचार दिला. आमचे बुवा सुज्ञ आहेत आणि नक्की ते हे आचरणात आणतील, कारण ते भगवा पताका घेऊन बारी करतायत. हे जे वाक्य बोलले ना
मी तुमच्याकडे येणारच आहे. तत्पूर्वी त्याने एक मुद्दा दिलेला की मत्सर किंवा निर्बंध घातलं पाहिजे. ह्या निर्बंधामध्ये तुमचं वावटळं निघलेलं मला आठवत आहे की व्हॉट्सअप फेसबुकवर जे वॉर निघलेलं, तुम्ही जे काही निर्बंधासाठी म्हणजे भजन अशा निर्बंधामध्ये घेतलं पाहिजे, नेमका तो मुद्दा काय होता आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, तो मुद्दा सांगतो मी, कारण कसं नंतर ते ओघावर विसरून जाईल. ते पटकन बोलले की बुवानी एकमेकांच्या म्हणजे एकमेकांसमोर नतमस्तक झालं पाहिजे. सत्य गोष्ट आहे, कारण ही मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली आहे. कुठे सांगतो, वेंगुर्ल्याला नवरात्रामध्ये वारी होती. लोकरे बुवा आणि हरियाण बुवा. लोकरे बुवांकडे मी होतो वाजवायला आणि हरियाण बुवांकडे आमचे रविदादा मिस्त्री होते वाजवायला. तर कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर बघा हरियाण बुवा येऊन लोकरे बुवांच्या पाया पडले, नंतर गळाभेट वगैरे घेतली. हा रिस्पेक्ट आता कुठेतरी गायब झाला. बरोबर बरोबर. अजूनही मुनगेकर बुवा असू दे, गुरव बुवा असू दे, हे एकमेकांच्या पाया पडूनच गळाभेट घेऊनच कार्यक्रमाला सुरुवात करतात. ते काय खुन्नसने बारी करू शकत नव्हते, ते करू शकत नाही, ते करू शकतात. पण त्यांना रिस्पेक्ट, त्यांनी एकमेकांबद्दल रिस्पेक्ट ठेवला म्हणून आज रसिक त्यांचा रिस्पेक्ट ठेवतात. बरोबर. एकदम म्हणजे काय म्हणते अंडरलाईन करण्यासारखं. त्यांनी एकमेकांचा आदर स्टेजवर ठेवला म्हणून त्यांचा लोक आदर करतायत. पण ह्याच्यावर उलट इकडे आहे, कारण हे बुवा एकमेकांचा अरे तुरे करून उद्धार करतात. त्यामुळे पब्लिक मधनं पण अरे बुवा बोलणारच. पब्लिकची किंवा रसिकांची काहीही चूक नाही, कारण तुम्हीच जर स्टेजवर एकमेकांचं ठेवलं नाही तर रसिकांकडनं तुम्ही कसली चांगली अपेक्षा करू. म्हणून मी मागच्या मुलाखतीत पण बोललो, अहो बुवा पासून अरे बुवा पर्यंत जो प्रवास आहे त्यांना रसिकांपेक्षा बुवा लोकच जबाबदार आहेत. बरोबर. आता राहिला विषय मागाशी दुसरा एक मुद्दा बोलला की बरेच आम्ही ट्रोल झालो की निर्बंध आम्ही त्या हा कार्यक्रम म्हणजे जो विषय तो गेल्या वर्षीचा आहे. कारण आम्ही आता 2-3 वर्ष आम्ही तो कार्यक्रम आम्ही भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही हा कार्यक्रम ठेवतो. पहिल्या वर्षी चौरंगी सामना होता, गेल्या वर्षी तिरंगी सामना होता, या वर्षी पण चांगले गुलदस्त्यात नाव आहेत. तर गेल्या वर्षी आम्ही काय केलं म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज झाला आणि चुकीची अफवा पसरवण्यानंतर भरपूरच आहे. त्याच्यात बुवा सुद्धा आहे का, मी जे आहे ते सांगतो, वादक सुद्धा आहे की चुकीचा अपप्रचार कसा केला त्या कार्यक्रमाचा. त्याच्यामध्ये मी आणि सचिन दादांनी बऱ्याच बुवांना मी फोन केला, बऱ्याच म्हणजे सगळेच नाही, काही बुवांना मी फोन केला. तर काहीच ह्याचा अर्थ म्हणजे एकापेक्षा काय असतील ते सगळे येत नाही, 10. तर त्यांना मी फोन केला, त्यांना आम्ही सांगितलं की असं असं आमच्या बारीचं आयोजन आहे, असं असं आम्हाला करायचं आहे, असे असे प्रश्न विचारणार आणि हे तुम्हाला नियमात तुम्हाला कार्यक्रम करायचा. बऱ्याचशा बुवांनी आम्ही ज्या फोन केले त्याच्यात बऱ्याचशा बुवांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी नाही म्हणून सांगितलं. हे सचिन दादा नाही म्हणून सांगितलं, आम्हाला जमणारच नाही किंवा काय. मग त्याच्यामध्ये दादाने मेसेज काय केला, मला पाठवला की या बारीसाठी काही बुवांना, बघा शब्द काय, सगळ्या बुवांना नाही, शब्द मेसेज माझ्याकडे अजूनही आहे, काही बुवांना आम्ही विचारणा केली, त्यांना ते नियम म्हणजे त्यांना ते कुठेतरी त्या नियमामध्ये बसत नव्हते किंवा ते कुठेतरी ते कमी पडत होते या गोष्टीसाठी, म्हणून त्यांनी नकार दिला. बुवाचा मेसेज होता, ते कुठेतरी स्वतः कमी पडत होते म्हणून त्यांनी कार्यक्रमाला नकार दिला. तर ह्याच्यात काही बुवांना म्हणजे काही जे होते कलावंत त्यांना झोंबलं म्हणजे त्यांचा बारीशी काही संबंध नाही. आणि त्यांना कसं की एक साधा कॉल करून त्यांनी विचारणा केली नाही. जर एखाद्याला जर विषय मिटवायचा असेल तर तो जग जाहीर करणार नाही. किंवा आता समजा तुम्ही आता एक आमचे मित्र आहात, तुम्ही काय तर समजा तुमचं एखादं काय चुकलं मी सगळ्यांसमोर सांगणार नाही तुम्हाला, मी पर्सनल सांगतो माझं काय करत होतं तर तुम्ही सगळ्यांसमोर सांगणार नाही मला. तर ह्यांनी काय केलं की ग्रुपवर सगळीकडे पाठवलं, मग तुम्ही असा मेसेज केलात म्हणजे काय सगळ्या बुवांचा अपमान झाला, हे झालं ते झालं. मी फक्त दोघांनाच रिप्लाय दिला, यांची नावं नको, याच्या माध्यमातून समजेल कोणाला रिप्लाय दिला तो, की याच्यात काही हा शब्द वापरलेला आहे याचा अर्थ सगळे बुवा आलेले नाही. आम्ही ज्यांना फोन केला ते कुठेतरी ह्या कार्यक्रमाला कमी पडले नाही म्हणून सांगितलं, ते फक्त आम्ही सांगितलं. हा मग ते काय सांगायला लागले का तुम्ही त्यांची नावं सांगा म्हणजे अजून वाद कसा वाढेल हे ते बघत होते. कारण हे ते सगळं दिसत होतं की तुम्ही त्यांची नावं सांगा, म्हणजे नावं जर आम्ही जर सांगितली असती तर म्हणजे आम्ही अजून वादाच्या भोवऱ्यात सापडलो असतो. पहिली गोष्ट मी आयोजक आहे,
मला काय योग्य वाटतं तेच मी करणार. बरोबर. कारण काय तर उद्या माझी बायका, मुलं, आई वडील, माझे आपते सोयरे जे कोण आहेत तिथे कार्यक्रम बघायला येणार. बरोबर. बुवा आता राहिला विषय कसा की त्यांना नंतर समजलं की कार्यक्रम कसा झाला, काय झाला, नंतर त्यांची तोंड बंद झाली. पण तोपर्यंत ट्रोल झाला. तोपर्यंत बुवा सुद्धा ट्रोल झाले. जिथे ते कार्यक्रमाला जे होते बुवाना त्यांना सुद्धा भरपूर मेसेज गेले. तर एका ते बुवाचं नाव नाही सांगत मी, एका बुवाने तर असं अफवा उठवली की लोकरे बुवाने हेमंत तवटेंना फोन करून ओरडले वगैरे, असं काय एका बुवानी ओरड केली. मी लगेच बुवांना फोन केला, लोकरे बुवांना. कारण लोकरे बुवा म्हणजे खूप आमच्या घरचे संबंध आहेत. मी त्यांचे कार्यक्रम वाजवतो की ते घरातले सगळे ते म्हणजे एकदम जवळ संबंध. बुवांना विचारलं, बुवा हा कार्यक्रम आम्ही जो ठेवला आहे याच्यात काय चुकीचं वाटतं? तर काहीच नाही. तर तुम्ही मला कधी ओरडलात? माझं कॉल रेकॉर्डिंग अजूनही आहे माझ्याकडे, ती पुरावा. तर नाही बा, तुला कशाला ओरडू, चांगला उपक्रम आहे. मग जी व्यक्ती लोकरे बुवांचं नाव घेऊन सगळीकडे सांगत होती की लोकरे बुवांना मी फोन केला, लोकरे बुवा मग त्याला ओरडले हे गेलं, म्हणजे त्यांनी कसा अपप्रचार केला या गोष्टीचा तो बघा. म्हणजे शेवटी बघा, जेव्हा तेव्हा संत होते, आम्ही संत मानत नाही, आम्ही संतांचे हमाल आहोत. तेव्हा संत होते, त्या संतांनाही त्रास झाला. आता चांगली कामं करतायत, काही ना काही भिन्न संतोषी माणसं असतात. पण आमचं टार्गेट ठरलेलं होतं, सचिन दादा आणि आम्ही. हे काय बाबा आली जी लावली टाळायला असा विषय नव्हता. आम्ही सगळं पूर्ण प्लॅनिंग आखूनच सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या की हा कार्यक्रम किंवा हा आदर्श सगळीकडे घेतला पाहिजे. पण त्या बुवाने असा नाही विचार केला, अरे ही वेळ यांच्यावर का आली? एखादा जर सुज्ञ, जर जे आम्हाला विरोध करत होते त्याच्यातला जर एखादा सुज्ञ बुवा जर असला असता, काय परत काय बोलतोय बघा, जे विरोध करत होते त्याच्यातला सांगतोय. बरोबर. हा, जे विरोध आम्हाला करत होते त्याच्यातला जर एखादा सुज्ञ बुवा असला असता तर त्याने विचार केला असता, अरे आज ही बारी अशी ह्यांच्यावर ठेवण्याची वेळ का आली, कोणी आणली? हे चांगलं होतंय त्याचं अभिनंदन करायचं नाही. कुठेतरी जरा चूक झाली की बघायची आणि त्याच्यावर सगळीकडे अपप्रचार करायचा आणि मेसेज करायचं. मी सरळ सांगितलं की तुम्हाला याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम ठेवायचा असेल तुम्ही बिंदास ठेवू शकता. तुम्हाला जर याच्यापेक्षा जर चांगला कार्यक्रम ठेवायचा असेल बिंदास ठेवा. पण आम्ही आमच्या मताशी, आमच्या नियमांशी, आमच्या कार्यक्रमाशी ठाम आहोत. तुम्हाला जर यायचं असेल तर कार्यक्रम बघायला या. धन्यवाद. मी नंतर लाडबुवा तुमच्याकडे येतोय. आता बुवाने सांगितलं की काही बुवा सुद्धा होते जे याच्यामध्ये ट्रोल करणारे होते. खरं तर आपण सातत्याने बुवांना रंगमंच देता, व्यासपीठ उपलब्ध करून देता. पूर्वीच्या डबल बाऱ्या तुम्ही बघितल्यात, आताच्या डबल बाऱ्या बघितल्यात, त्यात जेव्हा जेव्हा पेटतं तेव्हा विझवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतं. असं कितपर्यंत विझवणार तुम्ही? आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हेमंत बोलले आणि हे बोलले तो ते वाक्य ज्या बुवांच्या लक्षात आलं. हेमंत म्हणाले त्याच्या मताशी मी सहमत आहे. रे म्हणायची वेळ का आली? म्हणजे बुवांना आता लोक रे म्हणतात, हे पेटव, हे कर, ही वेळ का आली? तर ती तुम्ही करून घेतला. ही वेळ येता कामा नाही होती. आता आम्ही सांगतो, म्हणजे माझं उदाहरण देतो. मी असेल की माझे मित्र रवी कदम बुवा, ज्यांनी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही गोष्टी करते, मला ज्यांनी साथ दिली ते ओरोसगावचे रवी कदम बुवा, यांना माहित आहे. एक चांगला उत्कृष्ट गायक आहे, काशीराम परमांकर शिकलेला, छान गातो. म्हणजे गायकी एवढी मास्टर गायकी आहे ना, पण तो डबल बारीकडे जात नाही. मला मोठं काय येत नाही, पण हेमंतला वगैरे आहे आम्ही गायन करतो, हरिनाम करतो. हे मला तसे हरिनाम गातो आम्ही, आमचं दिंडी भजन आहे, सगळं करतो. आम्ही त्या बारीकडे का वळलो नाही? त्याचं कारण हे आहे, म्हणजे आम्ही ज्या संप्रदायात, आमच्या वडिलांचे वडील होते, वडिलांनंतर आम्ही आमचे वडील शिक्षक होते, ते भजन क्षेत्रात होते. त्यानंतर आम्ही 3 भाऊ त्यांच्याबरोबर, म्हणजे मी तबलजी, माझ्या 2 भाऊ तबलजी, असं आमचं क्षेत्र. आमच्या काकांना आवड होती, सगळ्यांना आमच्या कुटुंबाला आवड आहे. मग आम्ही असा विचार केला की आपण या संप्रदायात जाते वेळी भजन म्हणून जायचं. ह्यांनी मगाशी म्हटलं ते भजन नंतर बारी, मग भजन आधी कळल्यानंतर बारी, भजनच कळलं नसेल तर बारी म्हणा नाही. म्हणून ह्यांनी बोललेल्या वाक्याची मी 100% सहमत आहे. तुम्हाला रे म्हणायची वेळ का आली, हो का नाही म्हणत. मग आज आम्ही ते पाळलं. मला पण खूप लोक म्हणतात, तुम्ही एवढे बोलता, व्यासपीठावर बोलता, हे करता ते करता, तुम्ही बारी का करत नाही? आम्हाला ते नको आहे. आम्हाला परमेश्वराचं नामस्मरण, हे म्हणाले आम्ही संत होऊ शकत नाही, हे 100% सत्य आहे. पण नामस्मरण तरी मनापासून केलं पाहिजे. माझ्या वडिलांनी जेव्हा मी पेटी शिकायला गेलो, पेटी शिकायला लागलो, म्हणजे वडिलांनी शिकवलं नाही पण आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही त्या ओघावर शिकत गेलो. त्यावेळी वडिलांनी मला एकच वाक्य सांगितलं होतं, तू भजन करशील ते परमेश्वराचं नामस्मरण म्हणून कर. तो मागे बुवा कोण आहे, पुढे बुवा कोण आहे, म्हणजे आपण भजनाला 2-4 भजना पूजेला गेलो, कुठे भजन असतात ते बघायचं ना. तू परमेश्वर नामस्मरण कर, तू यशस्वी होणार. आणि त्या वडिलांचा शब्द मी आजही पाळला. आणि मी माझ्या मताप्रमाणे मी या भजन क्षेत्रामध्ये ह्यांनी म्हटलं होतं, तो मान सन्मान मला त्याच्यामुळे मिळाला. आणि त्यामुळे मुंबईचे ज्येष्ठ बुवा असतील, इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बुवा असतील, माझ्या शब्दाला आज किंमत आहे. त्याचं कारण हे आहे, मला मी बोललेला शब्द बरेचसे बुवा ऐकतात, मी त्यांचे आभार मानेन. कारण मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मधल्या घडल्या काळामध्ये मी रवी कदम बुवांना घेऊन एक मीटिंग घेतली सिद्धिविनायक हॉलला. हे त्याला साक्षी आहे.
सगळी मंडळी. लोकांनी ऐकलं, मी ते मगाशी बोललो ना की आपण असं करून बघूया काय. बुवा मध्ये तुम्हाला मी थांबवतोय, तुम्ही म्हणताय तुमचं ऐकताय, पण आज बुवा म्हणतायत की आयोजक आम्हाला बिघडवत आहेत, आयोजक आम्हाला असं करायला सांगतायत. मग जे आज काय किंवा युट्यूबर्स वाले सांगतायत की आयोजक सुद्धा फॉर असतात बुवांच्या या वाईट गोष्टीला. मग हे जे काय आहे पाप जे आहे ते तुमच्या डोक्यावर ठेवायचं की बुवांच्या डोक्यावर? नाही, जर आयोजक त्या गोष्टीला राहतील. आता हेमंत मगाशी म्हणाले त्याप्रमाणे मी पण म्हणतो ना, मी जे आयोजन करतो म्हणजे मी बारा माझ्या तिकडे ठरवतो, मी जे बुवा ठरवतो ते मी त्याच अँगलने ठरवतो. म्हणजे हे जसे म्हणाले मी ज्याच्याकडे वाजवतो ते मला माहित आहे त्याच्याकडे वाजवतो, बाकी वाजवत नाही. म्हणजे हे जे प्रामाणिक मत आहे हा अभिमान नाही, हा स्वाभिमान आहे. कारण आपल्याला आपला स्टँडर्ड आपला जपायचा असेल तर त्यांनी ज्याप्रमाणे वागलं पाहिजे. मी कसं म्हटलं, माझं जे बुवा ऐकतात म्हणजे बरेचसे बुवा ऐकतात त्यालाच मी ठरवतो. म्हणजे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी जेव्हा मिटिंग घेतोय सगळ्यांनीच ऐकलं, त्यानंतर त्याला जी कलाटणी मिळाली. म्हणजे आम्ही सांगितल्यानंतर मी तर अजूनही जाहीर आभार मानेन, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिली बारी तशी झाली नाही. मी सांगितली तशीच बारी व्हायची. म्हणजे आम्ही जे ठरलं म्हणजे एकाने बसायचं, एकाने उठायचं, थांबायचं, अशी बारी झाली. त्यानंतर मुंबईच्या ठिकाणी त्या बाऱ्या परत व्हायला लागल्या. मग आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मी आजही जाहीर सांगतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बुवा म्हणजे गुंडू सावंत असतील, डोके बुवा असतील, खूप मोठे बुवा, विनोद चव्हाण वगैरे सगळी मंडळी आमच्या नावं घ्यायला लागले सगळे वेळ कमी. पण प्रत्येक बुवानी मात्र इथे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिटिंग घेतल्याशिवाय मात्र तशी वारी केली नाही. म्हणजे कुठची परत 2020ला आले नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही थांबलो. मला प्रामाणिक तुम्ही म्हणतात आयोजक आमच्याकडे होणाऱ्या वारीमध्ये असं कधीच होत नाही. पुन्हा तुम्हाला मी आवर्जून सांगेन बुवांबद्दल, अभिमानाने सांगेन. म्हणजे माझ्याकडे ज्या बाऱ्या होतात मला कुठचाच बुवा आधी मानधन म्हणजे बुवा मानधन सांगत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे फक्त ती काळजी घेता, मग बाकीचा जो संप्रदाय किंवा बाकीचे भजन जे आहे त्याची काळजी कोणी घ्यावी? मातोंडकर बुवा बोला. बरोबर आहे, लाडबुवा बोलले तसे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आयोजकांना जे आपण दोषी ठरवतो, आयोजक यामध्ये दोषी नाहीये. पण बुवाच सांगते तुम्ही. त्यासाठीच बोलतोय मी. हा एक प्रवास आहे जसा एसटीचा. एसटी मध्ये ड्रायव्हर महत्वाचा असतो, पॅसेंजर सर्वच येणार आतमध्ये, बरोबर ना? मग त्या पॅसेंजरला जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर म्हणजे बुवा, त्याच्या हातीमध्ये स्टेअरिंग आहे. मग ती स्टेशन पर्यंत गाडी न्यायची आहे त्याला. मग ते आतमध्ये ते प्रवासी आहेत ना, मग त्यांची काळजी कोणी घ्यायची? तर त्या ड्रायव्हरने म्हणजे त्या बुवाने. मग तो बुवा कसा पाहिजे? ट्रेनिंग केलेला पाहिजे, त्याला सर्व ज्ञान पाहिजे कायद्याचं. तसं ह्या भजनाचं जे ज्ञान आहे ना, भजन म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टीचा परिपूर्ण बुवा त्या गादीवरती बसलेला पाहिजे. तर तो त्या बाकीच्या लोकांना चांगल्या मार्गाला नेणार, नाहीतर तो खड्ड्यातच घालणार. तुम्ही खूप चांगला मुद्दा दिला. बुवा हा बसमधल्या ड्रायव्हर सारखा असतो. तुमचे बसमधले बहुतांश ड्रायव्हर हे व्यसनाधीन असतात. काय बोलाल? लग्नाच्या बाबतीत सांगतो, एसटी ड्रायव्हरच्या बाबतीत नाही. नाही, सत्य परिस्थिती आहे. कारण हे व्यसनाधीन होतात किंवा काय, तर नको त्या वयात प्रसिद्धी, अपेक्षेपेक्षा पैसा, म्हणजे गरजेपेक्षा जास्त पैसा, हे व्यसनाकडे घेऊन जातं. पण आज म्हणजे ही परशुरामाची भूमी आहे. आपलं कोकण म्हणजे परशुरामाची भूमी आहे. भजन म्हणजे साधी गोष्ट नाही. हे मानणं, प्रत्येक गोष्ट म्हणजे ज्याला ज्याला मानायचं तसं तसं मानतो. मी माझं मत सांगतो किंवा जे काय बघितलं ते सांगतोय. आज ज्याने भजनाकडे अतिरेक केला त्या सगळ्यांची दुकानं बंद झालेली आहेत. ही वस्तू त्याच्यावरती मी दोन बोलणार आहे. फक्त मी त्या बुवांची नावं नाही घेणार. हे बुवा एका वेळी खूप काहीतरी म्हणजे अक्षरशः आकाशाला हात म्हणजे अरे अमुक बुवा आहे ना, अरे तो मग असंच करणार, तसंच करणार, हे करणार, ते करणार, मग गेलं पाहिजे, हे केलं. आज ते सगळे बुवा सामान बंद करून घरात बसले. भजन खायची गोष्ट नाही. आज जेवढे लोक भजनाशी प्रामाणिक आहेत ते सगळे अजूनही भजनाची सेवा चांगल्या रीतीनं करतात, लोकांची वाहवा मिळवतात अजूनही. पण ज्याने भजनाकडे अतिरेक केला, आता व्यसनाचं तुम्ही बोलताय, नको त्या वयात प्रसिद्धी आणि गरजेपेक्षा जास्त पैसा, हे दोन गोष्टी आहेत. पण आता ह्याच्याकडे काय झालंय की वादक सुद्धा वळले. तुम्ही सुद्धा आम्ही किस्सा कम नाही म्हणजे तेच सांगतोय ना, नको त्या गोष्टीत, नको त्या वयात प्रसिद्धी आणि अपेक्षेपेक्षा जास्त पैसा, हेच गोष्टी व्यसनाकडे घेऊन गेलेले आहेत. आता मला सांगा, मी आता मुनगेकर बुवांकडे वाजवतो. मुनगेकर बुवांना कायम म्हणजे कायम माझ्यामध्ये सांगतात, अरे बुवा आम्ही ज्या खुर्चीवर बसतोय तो बुवा आधी सात्विक पाहिजे, समोरच्याला तत्वज्ञान शिकवायला.
बुवा आधी स्वतः सात्विक पाहिजे. नाही तर बुवा आहे 24 तास बसून आणि समोर त्याला सांगते जरी व्यसन करायचं नाही, हे करायचं नाही, काही शून्य किंमत आहे त्याला. कोणी लोक ओळखणार नाही, की कोणी लोक ते ऍक्सेप्टही करणार नाही किंवा कोण ऐकणार पण नाही. आज मुलगीकर नोकरी व ह्या बुवांचे, मोठ्या बुवांचे, केळुसकर बुवा, ह्या बुवांचे रसिक का ऐकतात, मन लावून का ऐकतात, किंवा ह्यांच्या वाऱ्यांना धांगड धिंगाणा का नसतो? कारण त्यांना खरोखरच देव भेटलेला आहे. मी मग हे सांगतोय, आता मुनगेकर बुवा किंवा हे लोक बुवा, मी ह्या बुवांकडे वाजवतो की मी ह्यांना प्रत्यक्ष स्वतः अनुभवलेला आहे. अक्षरशः ते पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन हे करतात, कार्यक्रम करतात, भजन करतात किंवा काय करतात. त्यामुळे ते अजूनही सांगतात त्यांचा अधिकार आहे आणि त्यांना ते बोलणं शोभतं. आलं लक्षात की स्वतः आधी सात्विक राहा, मग दुसऱ्यांना तत्वज्ञान शिकवा. नक्कीच लाडबा, मी तुमच्याकडे येतोय. तुम्हाला कधी देव भेटला का? नाही ना, देव भेटला हा मुद्द्याशी मी समजत आहे. हरिनाम जर मनापासून केला आपण तर आपल्याला देव भेटतो असं माझं तर मत आहे. कारण आम्ही जेव्हा हरिनामाकडे बसतो सगळं विसरतो. म्हणजे आम्हाला कुठलं टेन्शन असलं, कुठलं काय असलं तर हरिनामाने कधी नाकारत नाही. का तर आम्हाला माहित आहे त्याच्यात बसलं तरच समाधान मिळणार. आणि ज्याला ते समाधान माहित नाही तो दुसरीकडे बसणार. फक्त 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. तुम्ही आता समाधानाचा विषय काढला, तुम्ही आता ज्या डबल बाऱ्या करताय त्यातून तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं काय? मी बारी करत नाही मला. तुम्ही जे घेताय लोकांना करून घेताय बारी, त्याच्यातून तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं काय? जे बुवा म्हणजे आम्ही ज्यांना घेऊन बसतो त्यांच्याकडून नक्कीच आम्हाला समाधान मिळतं. म्हणजे ते कधीच चुकत नाही. म्हणजे चुकत नसते, पण जिथे चुकते तिथे आम्ही सांगण्याची तयारी होतो आणि ते आमचं ऐकतात. म्हणजे जे चुकतात त्यांना आम्ही नक्कीच सांगतो, म्हणजे हक्काने सांगतो, म्हणजे जे आमच्या ह्याच्यात आहे. पण ज्यांना आता हेमंत म्हणाले त्या मुद्द्याप्रमाणे मी तुम्हाला जाहीर सांगतो, ह्या मुद्द्याशी मी 100% सहमत आहे. कुठच्या व्यसन करून जे बुवा बसतात ते मला मान्यच नाही. व्यसन करून तुम्ही पेटीवर बसत असाल तर ते भजनाला येऊ नये. तुम्ही बुवा म्हणून ही सरस्वती आहे ना, तो मान त्यांनी मग म्हटलं नारदाची गादी, ती सरस्वती आपण तिच्यात पाय ठेवतो. आम्ही तुम्हाला सांगतो पेटी उघडल्यानंतर आम्ही नमस्कार करणार, नंतर स्वराला हात लावतो, परत पेटी बंद करतो, आम्ही नमस्कार करणार. का? ही कला मग सगळेच बुवा झाले असते. साक्षात सरस्वती आहे. सरस्वती आहे. मग त्या सरस्वतीचा मान ठेवत नाही. तुम्ही व्यसन करून ते सरस्वतीवर बसत असाल, ऐक ती, मग तिच्यावर बसत असाल तर त्याला म्हणून ह्याने म्हटलं त्या माताची आम्हाला एका मिटिंगला, म्हणजे आम्ही मागे मिटिंग घेतली ना, आमचे अध्यक्ष केळुसकर आमचे मार्गदर्शक आहे, ते पण आम्हाला म्हणजे आम्ही ते मार्गदर्शक आमचा शब्द म्हणजे ते ऐकतात. ते म्हणजे एवढा ज्येष्ठ मनुष्य त्याने एकच वाक्य सांगितलं, माझ्या अजूनही लक्षात आहे. हेमंत म्हणतात त्या शब्दाप्रमाणे की जर तुम्ही असं कुठेतरी वाईट कृत्य करत गेला तर तुमचा नाश ठरलेला आहे. 100% नाश ठरलेला आहे. हे वाक्य त्यांचं मला 100% पटलं आणि त्याप्रमाणे चाललंय. कोणाला राग आला असेल त्यांनी आम्हाला उद्या ओपन बोलावं मला, आणि आपण ते नजरेनं बघतो सुद्धा. त्यांनी ओपन बोलावं, लाडबाई असं का बोललात तुम्ही काल प्रायर डिजिटलला, आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही बोलवलात ना. म्हणजे कुठेतरी त्याच्यात हे म्हणाले त्याप्रमाणे बदल घडायचा. आम्हाला हे मान्यच नाही. आणि ते जर आयोजक अशा बुवांना बोलत असेल ना तर आयोजकांची 100% चुकी आहे. मी ह्या मतात आहे. जर तो भजनाला येत असेल एखादा बुवा, त्यांनी निर्व्यसनी तिथे यावं. त्यांचं व्यसनाला मी बोलणार नाही. व्यसन हा त्याचा अधिकार. आता मी करत नाही, हेमंत करत नसतील, हे करत नाही, हा आमचा भाग आहे, तो आमचा भाग. म्हणून त्यांनी करू नये ह्या मतात आम्ही नाही. त्याला टायमिंग आहे, त्याला बंद नाही त्याला. पण त्या व्यासपीठात ज्यावेळी तुम्ही सरस्वतीवर बसता, नारदाच्या गाडीवर बसता, मग तुम्ही उपदेश का करणार? उपदेश कुठे करणार? मग ह्यांनी जेव्हा आपण एखाद्याला उपदेश करत असतो, आता समजा मी ही गोष्ट बोलतो तर मला एखाद्याने कमेंट टाकले पाहिजे, लाडबुवा तुम्ही व्यसन करता, मग मला काय सांगता, तर तो माझा मुद्दा पडला. मी जर करत नसेल तर मी सांगायचा अधिकार आहे. मग मला किती येतं याला मत. मी काय म्हणलं, भजन क्षेत्रातलं मला मोठं काय राजदारी यातलं माहिती नाही. ही ज्येष्ठ मंडळी आहे ही मला यातलं माहिती म्हणजे आहे ते सांगतो. पण आम्ही एक नक्की सांगू शकतो, हे चुकतं. पण तुमचेच बुवा सांगतात ते व्यक्ती परत्वे चालू शकतं म्हणून, म्हणजे व्यसन हा व्यक्ती परत्वेचा नाही. पण ते कुठे आम्ही सांगतो ना, तो त्याचा अधिकार आहे. व्यसन करण्यासाठी नाही आम्ही म्हणत नाही, पण तो कधी केला पाहिजे. कुठची गोष्ट आम्हाला टेटस आहे. मी काय म्हणतो, आम्ही जेव्हा बुवा म्हणून मिरवतो किंवा हे डबल दी म्हणून मिरवतात तेव्हा एक कुठेतरी टेटस असतो. त्या टेटसला आपण साजेसं वागलं पाहिजे. मार्केटमध्ये बाजारामध्ये वागलं पाहिजे. आता गुंडूबुवानी माझं नाव सुचवलं तुम्हाला. गुंडूबुवानी तुम्हाला माझ्याबद्दल काय सांगितलं, का सांगितलं असेल? तुम्ही केळुसकर बुवांना आमच्याबद्दल विचारा. आमच्याबद्दल काही चांगलं सांगतात. का सांगतात? तर आम्ही मोठी कला घेतली नाही, पण नक्कीच आदर्श घेतला. आम्ही कला शिकत असते. माझे गुरुवारी उदय राणे बुवा दानवलीला, म्हणजे गोपीनाथ बागवेंची, तर त्यांच्याकडे मी जास्त काही शिकलो नाही, पण बुवांना मी अधिकाराने सांगतो, बुवा मी तुमचा आदर्श नक्कीच घेतलाय. मला बुवा आदराने कुठच्याही भजनाला त्यांच्या गेलो तर मला बाजूला बसवतात, मंडईत कधीच बसवत नाही. म्हणजे थोडक्यात आता आदर्श बुवा आहेत हे जवळपास संपलेले आहेत. मग आम्ही आदर्श कोणाला मानायचं? मातोंडकर साहेब बोला. नमस्कार. तुम्ही आता यांना जो प्रश्न विचारला, देव भेटला आहे काय, त्याबद्दल थोडक्यात बोलतो मी तुम्हाला. केळुसकर बुवांचं तुम्ही बोललात. आज संस्कार फार महत्वाचे असतात. केळुसकर बुवा माझे मामा, मोठ्या बहिणीचा मुलगा मी, माझे गुरुवर्य
भजन शिरोमणी कैलासवासी दिगंबर केळुसकर म्हणजे केळुसकर बुवांचे वडील. माझं बालपणच तिथं गेलं आणि माझ्यावरती संस्कार जे पडले ते हरिनामाचे. पूर्ण माझ्या भोवती जे वलय आहे ना ते संगीताचं आहे. हा सुद्धा छोटा होता तेव्हा बुवांच्या घरी यायचा, तिथे राहायचा. मालवणला राहायचो आम्ही. कृष्णा पवार बुवा येऊन तिथे राहायचे. आणि त्या टाइमिंगला लहानपणापासूनच आज माझ्यामध्ये जो अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती आज मी या ठिकाणी येऊन जो बोलतोय ती बुवांच्या घरामधले संस्कार. आज तुम्ही काय बोललात की हे ड्रिंक करून येत आहेत, कुठेतरी संस्कार कमी पडले आहेत. आणि देव भेटला आहे काय? देव आकार नाही, रूप नाही. देव कोणी बघितला आहे काय? देवाला काहीच नाही. तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोवा, तो हा कुठला, ते फार महत्वाचं. तो हा आतला इथला ईश्वर जोपर्यंत समजत नाही. गणपती आपण जो पुजतो 11 दिवस 25 दिवस, माझ्या मनात आलं म्हणून मी 11 दिवस गणपती ठेवला. माझ्या मनात आलं म्हणून मी 25 दिवस गणपती ठेवला. कुठे आलं? मनात आलं. इथला जोपर्यंत देव समजत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर कळणार नाही. आणि इथला देव कळला की सर्व सुरळीत होणार. आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, आता काय झालंय माहिती आहे, बऱ्याच बुवांचे पाठीशी घालून अति लाड केले आहेत. ते लाड जे आहेत ना ते बंद व्हायलाच पाहिजे. आणि हरिनाम जर टिकवायचं असेल तर यापुढे कडक भूमिका घेणं सर्वांचीच गरजेची आहे. नाहीतर हे असंच चालणार. मग मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? बरोबर आहे. आज हे कुटुंब आहे. फक्त तुम्ही भेदभाव करू नका. महाराष्ट्र प्रसादिक भजन मंडळ आणि सिंधुदुर्ग एकत्र या. एकत्र विचार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत साध्य होणार. आणि एकत्र विचार आल्याच्या नंतर भजनाला काय गोष्टी पोषक आहेत आणि भजनाला काय गोष्टी बाधक आहेत. जे बाधक आहेत ते आणून पाडायचेच आहेत आपल्याला. आणि त्यासाठी निर्बंध दोन्ही मंडळ एकत्र येऊन कडक निर्णय घ्यायचे. आणि त्यामध्ये ड्रिंक, अश्लील बोलणं, अश्लीलता जो विषय आहे, डबल मिनिंगची गाणी आहेत ती घेतली जातात. इथे काहीच संबंध नाही. भजन तमाशा नाहीये. मनोरंजनाचं साधन तमाशा. भजन हे भक्तिरूप आहे. तिथे भक्तीच पाहिजे. माध्यम तुम्ही भजनबारीला भजनाचं निवडलं आहे. तमाशा आहे, नाटक आहे, सिरियल आहे, पिक्चर आहे, तिथेच मनोरंजन. दादा कोंडकेचे जोक तिकडे, भजनबारीमध्ये नाही. लोकांनी तुम्हाला टाळ्या वाजवल्या म्हणून तुम्हाला तो अधिकार दिला नाही. इथे बंधन आहे. ती बंधनं पाळणं गरजेचं आहे. ती बंधनं पाळलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. ही बंधनं पाळली पाहिजे, मर्यादा घातल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी ठीक आहे. तुम्ही आता 3 आयोजक माझ्या समोर आहात, 3 तुम्ही मान्य करा. पण बाकीच्यांचं काय करायचं? नाही ते आता कसं आहे माहिती आहे, हे म्हणाल्याप्रमाणे जेव्हा आम्ही संघटित राहू, आयोजक नाही सगळे म्हणजे आयोजक असू दे, युट्यूब चॅनल असू दे, भजनी बुवा असू दे, टबलजी असू दे, जे कोण आम्ही आहोत ते ह्यांनी म्हटलं त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि ते आमचे प्रयत्न चालूच आहे. म्हणजे आमची महाराष्ट्र भजन संस्था आहे. आता उद्या त्यांची मिटिंग आहे शनिवारी, बघा त्यांची जनरल सभा आहे. मग ती संस्था आहे. हे म्हणाले ते आणि आम्ही, जसं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केळुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतलाच ना, आणि तो राबवला सुद्धा आम्ही. आणि राबवते वेळी आम्ही कडक राबवला. का तर आम्ही एकत्र आलो म्हणून राबवू शकलो. आम्ही ती बंधनच घातली. तसे हे म्हणतात त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राची आमची भजन संस्था आहे. म्हणजे आता मुंबईमध्ये आहे त्या भजन संस्थेवर ही संस्था एकत्र येऊन आपण सगळं एका विचारावर, कारण ती सर्व ज्येष्ठ मंडळी आहे. ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशी ज्येष्ठ मंडळी खूप आहे. ती एकत्र येऊन जर आम्ही त्याला कुठेतरी बंधनं घातली, हे असं करणारा नाहीच चालला तर ते पाळलंच आहे. कारण कुठेतरी आम्ही बंधन पाठीशी घालायला गेलो. एखाद्या बुवाला समजा व्यसन करून त्याला बोला, हे जर बोलायला गेलं मी त्याला पाठीशी घालायला गेलो तर मग तो बुवा शेपारणार. हे म्हटलं तसं काही लोकांनी त्यांना शेपारलेलं आहे. अशा गोष्टी थांबायच्या असतील तर आम्ही संघटित होणं गरजेचं आहे. आम्ही संघटित नसलेल्याचे हे परिणाम आहे. तुम्ही मगाशी बोलला ते आयोजक की मांजराच्या घरात उंदराच्या ती काय घंटा बांधणार कोण. काय आहे की प्रत्येकाने अगोदर स्वतः विचार केला पाहिजे. कुठली गोष्ट स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मला 2 मिनिट तुम्ही बोला. नाही कारण मी आधी बोलतो हे विसरणार. कारण काय आहे की स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आता आम्ही आयोजक आहोत, हे आयोजन करतात, सचिन दादा आयोजन करतात. आम्ही आयोजन करताना पहिली गोष्ट काय नजरेसमोर ठेवतो तर ज्या गायकांना किंवा ज्या भजनी बुवांना किंवा जो आम्ही कार्यक्रम ठेवलाय तो कार्यक्रम आमची बायका मुलं ऐकू शकतात का, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, मंदिरातला कार्यक्रम असू दे
कलशारोहण असू दे, मोठा जीर्णोद्धार असू दे किंवा काय असू दे, सकाळपासून आपण होम पूजा हवन सगळ्या चांगल्या गोष्टी करतो, पुण्याच्या गोष्टी करतो. आणि संध्याकाळी असे काही आम्ही कार्यक्रम ठेवतो की त्या सगळ्या पुण्याचं रूपांतर पापात होतं. मग हे पुण्य पापात झालं पाहिजे की जेवढं आपण पाप केलं ते पुण्यात त्याचं रूपांतर झालं पाहिजे, याचा विचार प्रत्येक आयोजकांनी केला पाहिजे. 2 गोष्टी झाल्या. पहिला काय सांगितलं की जे आयोजक चुकीच्या गोवांना किंवा जे अश्लील बोलतात किंवा ज्यांचा कंट्रोल राहत नाही, आपण काय बोलतोय अश्लीलता, तर अशा आयोजकांनी 2 गोष्टी. पहिली गोष्ट की स्वतःची बायका मुलं हे कार्यक्रम बघू शकतात का, किंवा आपल्या मुलांवर अशा गोवांकडे हे जर संस्कार झाले तर त्या आयोजकांना चालणार का, हा एक प्रश्न. आणि दुसरी गोष्ट की जेवढं तुम्ही पुण्याचं काम दिवसभर करता, होम घालता, हवन करता, पूजा घालता, महाप्रसाद वाटता, भंडारा असतो किंवा काय असतो, आणि संध्याकाळी काहीतरी असे बुवा येतात, कोण ड्रिंक करून येतो, कोण शिव्या घालतो, कोण मारामारीला उठतो, कोण अजून काय करतो, हे सगळं पुण्य जे दिवसभर मिळवलं ते पापात रूपांतर होते. हे त्या आयोजकांना चालतं का, ह्या प्रत्येक आयोजकांनी आधी स्वतः विचार केला पाहिजे. कारण आता हे आम्ही सांगू शकत नाही, पण आज तुमचं माध्यम हे असं आहे की आम्ही नक्कीच त्या आयोजकांपर्यंत पोहोचू आणि आयोजक या गोष्टीचा नक्कीच विचार करतील की आपण जो यावर्षी कार्यक्रम ठेवणार आहोत तो कार्यक्रम बघण्यासाठी आमची बायका मुलं जाऊ शकतात का. कारण हे तुमचं एक चांगलं म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. तर आयोजकांना ही विनंती आहे की तुम्ही कार्यक्रम ठेवताना तुम्ही पापी की पुण्यवान म्हणजे कुठल्या कॅटेगरीत मोडायचं हे तुमच्यावर आहे. कारण प्रत्येक गोष्ट समोरचा करणारा चुकीचा नसतो, ठेवणारा पण चुकीचा असतो. त्यामुळे ते पाप आपल्या डोक्यावर येईल की नाही याची प्रत्येक आयोजकाने खात्री बाळगली छान पाहिजे. मुद्दा दिला आपण. आणि त्या मुद्द्याला मी पण बोलतो, मला एक बोलायचं आहे. कारण हे म्हटलेल्या मुद्द्याला मी बोलतो. कारण काय यांनी म्हटलं आयोजकांना काही गोष्टीला जबाबदार आहे, ह्या मताशी मी काही गोष्टी तुम्हाला ओपनच बोलतो. म्हणजे त्यांनी ते स्वीकारावंच लागेल. आपण हरिनाम सप्ताह करतो बघा, हरिनाम सप्ताह असतो 7 दिवसाचा असतो, 7 पाराचा असतो. 7 पाराचा म्हणजे 21 तास, 3 तासाचा पार असतो 21 तास. मग हरिनाम सप्ताह जे आम्ही करतो ते सकाळी चालू केल्यानंतर तो 21 तास होईपर्यंत चालू राहावा लागतो ना. काही लोक तिथे डबल वारी ठेवतात. हेमंत म्हणण्याप्रमाणे आपण एक चांगला कार्यक्रम करतो, हरिनाम सप्ताह करतो आणि ज्यावेळी बारी चालू होते त्या हरिनाम सप्ताहाचा पूर्ण रंग बदलतो. म्हणजे हरिनाम सप्ताह हा भाग बाजूला राहतो. हरिनाम सप्ताह म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ते तिथे वादत राहिलं पाहिजे. तिथे तुम्ही ज्या बाऱ्या ठेवता हे मला तर न पटणार आहे. आणि बाऱ्या ठेवलात तुम्ही तर भजन करायला सांगा. तिथे बोलणं बिलणं म्हणजे ते हरिनाम सप्ताह म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे मी मान्य करेन. कारण आम्ही हरिनाम सप्ताह करतो, आमच्या गावात असतो. आम्ही काय करतो, इतर गावांची मंडळी बोलवतो भजनाला. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे जातो. ते कसं उष्णवान असतं तशा पद्धतीने. म्हणजे आमच्याकडे आता समजा उद्या रात्र जागर करायचे, आम्ही दिवसभर गावातले लोक सांभाळणार. मग रात्रभर काय करायचं, तर रात्रभर ह्यांना भजनाला बोलायचं प्रत्येकाला. पण आपण त्यांच्याकडे जायचं, ते फुकट मात्र ते आपल्याकडे फुकट येणार. म्हणजे ही संस्कृती आहे ती लोकांनी मात्र बिघडवलेली आहे. हरिनाम सप्ताह करतात, पूर्वजांनी पद्धत केली आहे म्हणून. मग मी काय म्हणतो, हेमंत म्हणाल्याप्रमाणे तुम्ही असे टाळ वाजवत राहा रात्रभर, ते नको हरिनाम मोठं करू. पण हे अश्लील टाळेवाले लोक आणून तिथे त्या कार्यक्रमाचा किंवा त्या पापाची धनी होऊ नका, सात्विकतेचा हे करू नका. बुवा अजून एक तुम्हालाच मला प्रश्न विचारायला हा नक्की आवडेल. कारण आपण ज्या अँगलने बाजू मांडताय आयोजकांची, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मुळात भजन संस्कृती किंवा वारकरी संप्रदायाला स्त्री आणि पुरुष भेदत नाहीये. आम्ही सगळे एकाच देवाची लेकरं, हाच आमचा मूलमंत्र आहे रामकृष्ण हरी. पण अलीकडच्या काळात तुमच्या 2020 डबल बारीमध्ये पुरुष वर्सेस स्त्री, महिला आणि पुरुष असे वेगळे चांगले किंवा लोकांना आवडणारे सामने आज जागोजागी दिसतात. तुम्ही याच्याकडे कसं बघता? ना आम्हाला ते चुकीचं वाटतं. आम्ही त्याला आम्ही बंदी पण आणलेली सुरुवातीच्या काळामध्ये त्या गोष्टीला तर आम्ही बंदी आणि मधल्या काळामध्ये बंदी होती सुद्धा आणि पाळलं होतं त्या लोकांनी सुद्धा. पण परत हे आलं कधी ज्यावेळी आम्ही ती बंदी उठवली आणि आम्ही असंघटित झालो हे म्हटलं त्याप्रमाणे. मग आम्ही काय म्हटलं, जाऊ दे आपण कशाला ऐकूया, कोण कोणाला ऐकत नाही आणि आम्ही थांबलो. नाही पण त्यामुळे हे प्रकार घडले. पण ह्याच्या मी क्रॉस करतो हा विषय. मला सुद्धा बोलायचं, लेडीज जेंट्स बाहेर चांगल्या पण झाल्यात ना. हो ते झालं. भारती मडवी केवसकर बुवा, हो बरोबर, किंवा अजून चांगल्या भजनी करणारे आहेत, त्यांना तुम्ही ठेवा. बरोबर. परत मी सांगतोय की तुम्हाला धांगडधिंगानेच करून जर तुम्हाला स्वतःच्या डोक्यावर पाप जर घ्यायचं असेल आयोजक म्हणून, तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतःच आहात. तुम्ही बोलता काय विषय, लेडीज जेंट्स हा जो महिलांचा सामना आहे फक्त एक दृष्टिकोन आहे बघण्याचा, हे वाईटच आहे. पण चांगलं सुद्धा आहे. कारण माझ्या नियोजनामध्ये सिंधुदुर्गामधल्या महिला
भजनी बाऱ्याच्या करतायत सर्वांचं नियोजन मी केलेलं आहे. ऋतुजा पाळेकर, योगिता परब, मंगला चव्हाण, भारती पाळेकर, सोनाली भाटकर, बऱ्याच जणांचं. पण ते कसं नियोजन, पारंपरिक भजन बारी ज्या पद्धतीत करतात, नमन, नोटेशन, रूपावली, गजल, अभंग, भारूड, कव्वाली आणि प्रश्नोत्तर, हे पूर्ण साचे. आणि आता विषय राहिला कुठचा, अश्लीलतेचा. महिला म्हणजे अश्लील एकमेकांना बोलणार काहीतरी, असं एक समज झालेला आहे. तो कोणामुळे जातो, आयोजक नाहीत, जे रसिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी काही ठराविक आयोजक सांगतात की असं करायला पाहिजे, तर ते बरं वाटणार लोकांना. पण तसं नाही आहे. त्या सुद्धा मंगला चव्हाण, श्रीकांत शिरसाट या दोघांची बारी माझ्या नियोजनमध्ये अश्लील एकमेकाला शब्द बोलायला न देता अतिशय सुंदर बारी करून घेतली. वाईट आहेत बुवा नाही, करून घेणारा सुद्धा आहे. त्यांना जर तंबी दिली की आम्हाला आता एक लक्षात घ्या, आपल्याला बायको म्हणून स्त्री चालते, बहीण म्हणून स्त्री चालते, आई म्हणून स्त्री चालते, मग आपल्याला प्रतिस्पर्धी म्हणून महिला का नको आहे? सादरीकरण करताना काय करायचं, पहिल्यांदा येतो मी भजन. हे जर माध्यम आपण लक्षात घेतलं तर तिथे वाईट येणारच नाही, डबल मिनिंगचे जोक येणार नाहीत, एकमेकांना फक्त ज्ञानाचं भांडण होणार. म्हणजे थोडक्यात आपण एक आता मुद्दा असा दिलात मला की श्रीकांत शिरसाट वर्सेस मंगला चव्हाण यांची डबल बारी तुम्ही तुमच्या नेतृत्वात करून घेतली आणि ती उत्तम झाली. म्हणजे पुन्हा एकदा बुवांना बिघडवण्याचं काम आयोजकच करतायत आणि बुवांना घडवण्याचं काम सुद्धा आयोजक करतायत. म्हणजे हे पाप आयोजकांच्याच खात्यात जमा होणार. हो, मग बोलतो ना मी, आयोजकांवरच. जर तुम्ही सांगताय चांगल्या बाऱ्या होऊ शकतात, कसं आहे माहितीये, म्हणजे बुवा सांगतायत ते बरोबर आहे, बुवा सांगतात तेच बरोबर आहे. पण काय माहितीये, गदरवा मोठा कशामध्ये झाला आहे की आपल्याला वर्चस्व कोणचं दबाव नाही आहे. आपल्याला आपण वागू त्या मनाने बुवा वागतायत. बोललो मावशी मी तुम्हाला की यासाठी कडक निर्बंध, त्या साच्यामधून बाहेर जायचं त्यांना मिळायचं नाही, असं काहीतरी निर्बंध तिथे यायला पाहिजे. ते जर नाही आलेत ना तर मग एका ठिकाणी मालवणला फक्त चांगली झाली, कुडाळला, कणकवलीला असं नाही. पूर्ण जर भजन संप्रदाय सांभाळायचं असेल तर निर्बंध कडक होण्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठीच हा ऑन कॅमेरा आम्ही बोलतोय ना की त्याच निमित्ताने तरी सगळ्या आयोजकांकडे आम्ही पोचू. बरोबर. कारण हे जे तुम्ही आयोजकांमध्ये बघायला सांगितलं, 10 पैकी 3-4 जण असे असतात की त्यांना ते काहीतरी धांगड निघायला पाहिजे. मग त्या पापाचे धनी तुम्हाला व्हायचं आहे का, याचा प्रत्येक आयोजकाने विचार केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात लाडबुवा मला तुमच्याकडे यायला आवडेल. मगाशी आपण विषय बोलतोय की काही बुवाने थेट याच मंचावर सांगितलंय की आयोजक आम्हाला बिघडवत आहेत, आणि तोच मुद्दा आता या ठिकाणी मातोंडकर बुवाने स्पष्टपणे सांगितला की अशा दोन म्हणजे पुरुष आणि स्त्रीची डबल बारी मी माझ्या नेतृत्वात सुंदर करून घेतली. म्हणजे बुवांना वाईट करायला सांगणारे तुम्हीच आहात किंवा तुम्ही आयोजक आहात, असा 100% आपण असं असू शकतं. चुकी जिथे घडतं तिथे आम्ही नाकारत नाही, जिथे घडतं आमच्याकडे हे घडत नाही. म्हणजे आमच्या ठिकाणी जिथे आम्ही आयोजन करतो, हेमंत म्हणाले त्याप्रमाणे की आम्ही आयोजन करतो, आम्ही आमची हे पाळतो. आणि एखाद्याने बिघडवलं, मी काय म्हणतो, आयोजकांची बाजू घेतो अशातला भाग नाही. एखाद्या आयोजकांनी असं करा म्हणून सांगितलं, मग आपण आपला स्टेटस राखण्यासाठी आपणही काही ती बंधनं पाळली पाहिजे. मी ह्या मतात आहे, एखाद्या आयोजकाने तुम्ही अशी बारी करा, लेडीज असेल, आता कसं म्हणाले लेडीज समान नागरिक सगळं ते मला पटतं, मी त्या मताची समज आहे. पण तिथे एखाद्या आयोजकांनी सांगितलं म्हणून आपण बोलायचं आहे तर मग ते चुकीचं होईल. आपण तिला बहीण मानतो, आई मानतो, बायको मानतो, काय मानतो असं आपण म्हणतो ना. मग ती ज्या व्यासपीठावर बसते ती स्त्री आहे, मग त्या स्त्रीने पण ठरवलं पाहिजे की मला आयोजकांनी मला खूप काय सांगितलं पण मी माझा बॅलन्स सोडायचा. पण बुवा मी पुन्हा एकदा तुम्हाला, बरोबर ना बुवा मी तुमच्याकडे पुन्हा असा विषय मांडतोय की तुम्ही आता म्हटलात की ठीक आहे बुवाने ठरवलं पाहिजे, हो, तुम्ही त्यांना रंगमंच देता, हो. म्हणजे बिदागी देण्याचं काम तुम्ही करता. मला जर बिदागी तुम्ही जर देत असाल तर तुम्ही सांगता तसंच मला करावं लागणार, असे विचार म्हणजे धंदा झाला तो, नाही एक व्यवसाय झाला तो, असं झालं ना. एक लक्षात ठेवा, हरिनाम प्रामाणिकपणे कोण करतोय, केला पाहिजे. व्यवसाय म्हणून करते वेळी, हरिनाम करते वेळी तो तसं झालं तर तो व्यवसाय झाला. म्हणजे मी सांगतो म्हणून तुम्हाला हे कर, मग ते नाही. हरिनाम करते वेळी आपली बंधनं आपण सोडायची नाही. हेमंत कसे म्हणाले, तुम्ही मग त्यांना उलटा प्रश्न केला, तुम्ही वाजवता तेव्हा चांगली बारी. त्याने काय घेतलं, मी ज्या बुवांकडे वाजवतो तर मला ते अशी युट्यूबला तुम्ही माझं दाखवा की मी ज्या बुवांकडे वाजवलं त्या बुवाने असं केलं. एक उदाहरण त्यांनी दिलं, बुवा तिथे थांबले, हा आदर्श घ्या. मग तसं प्रत्येकाने मला समजा सांगितलं, मला खूप लोक सांगतात ना बुवा तुम्ही चांगले बोलता, बारी करा. मला नाही जमणार, मला ते समोरून काही बोललेलं एखादा बुवा जरी असेल तरी चालणार नाही. आणि आयोजकांना म्हणजे खालून बोललेलं पण ऐकायला घेणार. आता आमचे रवी कदम बुवा, मी मुद्दाम त्यांचं उदाहरण दे, एवढं छान भजन करतात पण त्यांना हे चालणार नाही, ते नाही बारी करत.
मग बुवाने पण ठरवलं पाहिजे. म्हणजे पैसा मी तुम्हाला आम्ही पण बारा केला असत्या. पैसा मिळाला बारी करायला काय मोठं गायने यायला लागत नाही आता 2020 दिवाळीमध्ये. नाही पण मगापासून तुम्ही बोलताय की आयोजक जबाबदार आहेत. एक लक्षात ठेवा, समजा जर मी आता कार्यक्रम करतोय, मी जर चुकीचंच केलं ना तर माझ्याकडनं लोक पण चुकीचीच अपेक्षा करणार. पण मी चुकीचं दाखवलंच नाही तर मग कोणाची हिंमत होणार नाही की हे तुम्ही करून दाखवा म्हणून. उदाहरण सांगतो मी त्या बुवांचं नाव घेत नाही काय नाही. समजा आता यांना जर समजा कार्यक्रम करायचा आहे, यांनी एका कुठल्या तरी कार्यक्रमात समजा गॉगल लावून कार्यक्रम केला. बघा मी यांचं नाव घेतोय. यांनी जर कुठल्या तरी एका कार्यक्रमात गॉगल लावून कार्यक्रम म्हणजे गॉगल बिगल लावून गाणी बिणी म्हटली किंवा काय केलं, युट्यूबला आलं, माझ्यासारखे रसिक किंवा अजून कोणी रसिक असले, ओ बुवा तो गॉगल लावून गाणं म्हणा ना, त्यांना म्हणायचं म्हणजे ते म्हणावंच लागणार. पण त्याने ते जर केलंच नाही ना तर कशाला लोकरेवा म्हणून ह्या बुवांकडे कशाला अपेक्षा करत नाही. हो आयोजक तेच, बुवा ही तेच, स्टेज पण तोच, कार्यक्रम पण तोच असतो, वार्षिक जो काय असतो तो, फक्त बुवा बदलतात, आयोजक तेच. हा मला सांगा, अमुक ठिकाणी धांगड धिंगाणा झाला, हे झालं ते झालं, म्हणजे आयोजकांच्या डोक्यावर खापर जे फुटतंय. मग मला सांगा हे जे कुठेतरी त्या बुवानी केलंय म्हणून फुटतंय ना. तुम्ही जर समजा आता एखादा विषय जर तुम्ही जर करतच नसाल आणि मी जर तुम्हाला सांगितलं, मी मागच्या मुलाखतीत मी गोठणकर बुवांचा मी उल्लेख केलेला, म्हणजे तुम्ही ऐकलं नसाल की काय माहिती नाही, म्हणजे ते वाक्य माझ्या अजून म्हणजे काळजावर कोरून ठेवतं ना तसं लक्षात आहे माझ्या. कुठेतरी बारी होती, ती बारीची जागा नाही मला माहिती, आणि बुवांना काय सांगितलं माहिती, ही चिठ्ठी दिली आणि बुवा शांताबाई म्हणा, गोठणकर बुवांना ही चिठ्ठी दिली आणि 50-100 रुपये होती आणि बुवा शांताबाई म्हणा. बुवाने काय सांगितलं, हे पैसे घे आणि इथून चालता हो, मी शांताबाई गाणं म्हणणार नाही. पण त्या जागेवर त्यांनी शिवाजी महाराजांचं गाणं म्हटलं, शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र गीत म्हटलं, जय जय महाराष्ट्र माझा. मग मला सांगा त्या बुवाने तसं म्हटलं नाही, मग आता त्यांना कोण सांगतं शांताबाई म्हणा म्हणून? कोण सांगतच नाही. याच्यात आयोजक जबाबदार नाहीये. एखाद्या बुवाने, मी परत सांगतोय, आयोजक चुकीचे हा एक दोघं जण असतील, पण ह्याचे एक दोघ जण ते पण कसे असतील त्यांची चूक नाही. त्यांनी कुठेतरी त्या बुवांना तसं बघितलेलं आहे त्या अवस्थेमध्ये, म्हणून त्यांच्याकडे तशी मागणी करतात. तुमच्याकडे तसं नाहीच आहे तर मग कशाला मागणी करतील? थोडक्यात आयोजकांची पूर्णपणे बाजू तुम्ही ज्या प्रकारे उचलून धरले, आणि काही मुद्दे खरंच कारण 100% आहे. जर आयोजक सोडून द्या, आयोजक आपोआपलं काम करणार, हे असं आयोजन आहे किंवा हे करणार, ठीक आहे. काही वेळा जर बाहेरून रसिक जर ओरडत असेल किंवा तर ते रोखण्याचं पण काम आयोजक करतात, पण त्यांना ते रसिक चुकीचे नाहीच आहेत. तुम्ही जर लुंगी डान्स करून दाखवला, एखाद्या युट्यूबवर जर आलं किंवा काय झालं तर ते रसिकांची काय चूक आहे, रसिक सांगणारच जरा बुवा नाचून दाखवा म्हणून. अरे पण त्या बुवाने जर कुठून जर नाचून नाही दाखवलं, आपली इज्जत किंवा आपली काय, मी पात्रता शब्द नाही, आपली काय लायकी आहे हे जर त्याने त्या बुवाने जर ओळखलं ना तर अशी फालतूगिरी करणार नाहीत ते. आणि ह्याला जबाबदार बुवाच आहेत. कारण बुवा जर एखाद्या स्टेजवर जर चुकीची जर वक्तव्य करत असेल, चुकीचं जर अंगविक्षेप किंवा अंग प्रदर्शन करत असेल किंवा लोक त्या अश्लील गोष्टी करत असेल तर रसिक त्याला सांगणारच, हे असं करून. कारण केवस्कर बुवांचं एक वाक्य आहे, कलीचा प्रभाव आहे ना, कलीचा प्रभाव आहे ना, म्हणजे हे त्याशी मी केवस्कर बुवांच्याच, कारण मी त्यांच्याकडे लहानपणापासून शिकतो आणि मी मुद्दाम सांगतो, जे आड मात्र आहे वगैरे, हे जे आडताल वाजवतो, हे सगळं श्रेय मी केवस्कर बुवांनाच देतो. तर त्या बुवाने सांगितलं की कलीचा प्रभाव काय माहितीये, तू चुकीचं करतोयस ना, तुला अजून चुकीचं करायला भाग पाडणार. हे कलीची हे आहे, म्हणजे लीला आहे. बरोबर. एखादा माणूस जर चुकीचा करतोय ना त्याला अजून चुकीचं करायला लावणार. आणि त्याचे ते वापरत ते सगळे घडे भरले ना की तिथे तो म्हणजे असे कितीतरी जण आहेत की या भजनात बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे मी परत सांगतो की आयोजक या गोष्टीला जबाबदार. एखादा बुवा जर कुठल्या गोष्टीला जर त्याने जर एखादी गोष्ट जर तिथे करून दाखवली तर रसिक त्याला सांगणारच. खूप आपण. आणि याच्यासाठी गोठणकर बुवांचं मी सगळीकडे उदाहरण सांगतो हेच की जर तुम्हाला असली तर मला ही गाडी घ्यायचीच नाही, माझा विषय नाही, हे पैसे घे, ते 100-150 रुपयाने आपलं त्याच हे करायचं नाही. आणि रसिक किंवा आयोजक बुवा, आपण ज्या गुरुकडे शिकतोय आपल्यावर जे संस्कार झालेत ते महत्वाचं आहे. 10,000 रुपये दिले किंवा 15,000 दिले म्हणजे आयोजकांनी बुवांना विकत घेतलेलं नाहीये किंवा रसिकांनी बुवांना विकत घेतलेलं नाहीये. आलं का लक्षात? त्यामुळे बुवाने आपली पात्रता काय आहे, आपला स्टेटस काय समाजासमोर राहायला पाहिजे, उद्या आपल्या मुलाबाळांना काय सांगतील, अरे बाबा तुझे बाबा असे गॉगल लावून नाचत होते किंवा असं करत होते. ह्या जेव्हा आपल्या मुलांका किंवा जेव्हा आता मला सांगा हे सचिन नाडा असं समजा उद्या कार्यक्रम केले मी,
लुंगी डान्स केलेली किंवा उद्या बाबल लागले युट्यूबवर कोण टाकला, उद्या ह्यांच्या पश्चात जेव्हा मुलं त्यांची बघतील युट्यूबवर, अरे ह्या भजन, ही इज्जत कोणची गेली, त्यांची गेली. त्या मुलांचं काही चुकीचं नाही. तसंच हे रसिक मायबाबांचं किंवा हे लोकांचं काही त्यांनी कधी बघितलं ना त्या बुवांकडे अशी टवाळखोर करताना हे अशी फालतुगिरी करताना, तेव्हा ते सांगतो. बुवा मी तुमचा मुद्दा सातत्याने इथे धरत होतो, पण मी आता कमी पडलोय, कारण की पूर्णपणे खोडून काढलंय की बुवाच चुकीचे आहेत. बुवानी स्टेटस जपला पाहिजे आणि खूप गरजेचं आहे. बुवा आमचे सुज्ञ आहेत, नक्की तुमचा मुद्दा ते मनामध्ये त्याचं चिंतन मनन करतील. खूप छान तवटे आपण बुवांच्या विरोधात बाजू मांडली की बुवा म्हणजे विरोधात असं नाही म्हणता येणार, आयोजक कसे आहेत आणि कुठपर्यंत. यानंतर पुन्हा लाडबुवा मी तुमच्याकडे येतोय. मला हे जाणून घ्यायचंय की अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं भजन संस्कृती, तर भजन संस्कृती जोपासणारे खूप बुवा आहेत आणि पंचरत्न ही आहेत, त्यांना वंदन आहेच, पण त्याखेरीज सुद्धा अनेक बुवांनी भजन संस्कृती जोपासली आहे, खेळवली आहे, वृद्धिंगत केली आहे, पण ते आता कुठेतरी पडद्याच्या आड राहताना दिसत आहेत. काय कारण असू शकतात? नाही, कारण मी काय सांगू शकत नाही, पण तुम्ही म्हटलं त्या मुद्द्याशी मी बऱ्यापैकी सहमत आहे. कारण कसं आहे माहितीये, पंचरत्न आहेतच. कदमबुवा असतील, पांचाबुवा असतील, विलास पाटील बुवा असतील, खोपकर बुवा असतील, आमचे चिंतामणी पांचा असतील, काशीराम तर ही नावं घेतलीच जातात, म्हणजे सातत्याने घेतले. तुमचं म्हणणं बरोबर आहे पंचरत्न. पण त्या पलीकडे पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला माहीत असलेली मी नावं सांगतो. अशी मंडळी आहेत की उदाहरणार्थ अर्जुन तावडे बुवा आमच्या ओळ्या गावचे नामदेव घाडियावकर बुवा, मालवणचे आमचे नामदेव सावंत बुवा, तिकडे देवगड पट्ट्यातले मला वाटतं किर्लोटकर बुवा इकडचे जयराम घाडियावकर बुवा, पंढरीनाथ घाडियावकर बुवा, आमचे कृष्णा पवार, ही पण नाव आहेत. मी म्हणता ते बरोबर आहे, ही नावं पण सातत्याने आली पाहिजे, कारण खरोखर ह्यांचं पण योगदान आहे. पण ते दबते वेळी, आता तुम्हाला मी एक उदाहरण देईन, ज्यांच्याकडे मी काम करतो, ज्यांनी मला आधारस्तंभ म्हणून आधार दिला, मी आज त्यांच्या बरोबर आहे, अशी एक चांगली व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, भजन क्षेत्रातली आवड असणारे, दशावतार क्षेत्रातली आवड असणारी दत्त सामंत म्हणून मालवणचे उद्योजक आहेत. ते माझे मार्गदर्शक आहेत, ते माझे मित्र आहेत. त्यांच्यामुळे मला हा व्यासपीठ म्हणजे मला हा वेळ देता येतो, तर त्यांच्यामुळे येतो. हे सगळं ते करत असते. त्यांचे गुरुवर्य, त्यांनी त्यावेळी भजन क्षेत्रामध्ये बाऱ्या सुद्धा केल्या, आणि त्यांचे गुरुवर्य पंढरीनाथ घाडियावकर, म्हणजे स्मरण कसं असतं बघा. मग ते आज जेव्हा श्रावण महिन्यामध्ये त्या स्पर्धा भरवतात, तेव्हा त्यांना माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे, घुमड्यामध्ये स्पर्धा भरवतात, ते त्यांच्या नावाने भरवतात. म्हणजे त्यांनी काय ठेवलं आदर्श, तर हा माझा गुरु, त्याच्यामुळे त्यांचं एक नाव झालं. म्हणजे आज त्यांचं नाव पंढरीनाथ घाडियावकर हे नाव त्यांनी जिवंत ठेवलं. म्हणजे कसं नाही बा मी त्यांच्याकडे गेलो, आता ते उद्योजक आहेत, त्यांनी ते नाही केलं जमलं असतं, बरोबर नाही म्हणत, पण ते करतात. म्हणजे अशी जी नावं आहेत ती खरोखर सातत्याने आली पाहिजे, आणि त्यांनी ते जपलं. त्यामुळे पंढरीनाथ घाडियावकर हे नाव आम्हाला माहिती आहे. आम्ही आता उद्या श्रावण महिन्यामध्ये आमच्या स्पर्धा असतात, काय असतात, त्यांचा फोटो लावणार, त्यांचा बॅनर लावणार आणि करणार. ही जुनी जाणती मंडळी आहे, यांना जपायचं तर आपली पण जबाबदारी असते. आता आमचे साहेब आहेत, त्यांचा मुलगा पेटी शिकतो, तिथे सावंत म्हणून एक वयस्कर माणूस आहे. आमचे साहेब कुठेही मोठ्या कोणाकडे पाठवू शकले असते, की हे पण म्हणाले मी घरी जाऊन शिकवतो, कोणी म्हणाले का तेवढा मनुष्य तो मोठा आहे, पण त्यांनी त्या सावंतांकडे बोलायला शिकवलं का, तर ते सावंतांचं नाव भविष्यात झालं पाहिजे. मग ह्या मध्याशी मी समज आहे, ही पंचरत्न आहेत, त्याबरोबर ही लोक आहेत, आणि काय नाव असते. पंच हा शब्द चुकीचा आहे. रत्न भरपूर आहे सिंधुदुर्गात, आता आहेत काही नाही आहेत, आलं असं. कारण जी आता मगाशी जी नावं घेतली आहेत ना, ह्या बुवांचं पण भजन क्षेत्राची काहीतरी योगदान आहे, मग भरपूर योगदान आहे. नाही, मग आपण काय करू शकतो, म्हणजे त्या तुम्ही आता मगाशी पंचरत्न शब्द चुकीचा आहे असं म्हटलं, मग त्या पंचरत्नांबरोबर ही अनेक रत्न जोडली जावी, त्यासाठी आपण काय करू शकतो? माझे प्रयत्न भरपूर चालू आहे, मी करत असतो, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास चालू असतो. हाच एक प्रयोग मी केला की जुने यांनी जशी नावं सांगितली, नामदेव घाडिगावकर बुवा, जुने जे अर्जुन तावडे बुवा, पंढरीनाथ घाडिगावकर बुवा, आपले कृष्णा पवार, दिगंबर केळुसकर बुवा, ऋषिकेश घाडिगावकर, दीपक चव्हाण, आपले जी आता जुनी कोण आहेत ना बुवांची, मग त्यांनी त्यावेळी गायलेली भजनं ती शोधून काढली, त्यांचे चाली शोधून काढले, रामचंद्र गोसावी बुवा, आणि एक गजर बसवायचा म्हणून मी संदीप पुजारी बुवांना ही सर्व माहिती पाठवलेली आहे. आणि आता त्यांच्या फोटो सहित सर्व बुवांचे शिष्यांकडून फोटो घेतले. हे नव्या पिढीसमोर यायला पाहिजे, आदर्श यायला पाहिजे. जशी आपण तू सुख करता तू दुःख करता कैलासवासी परशुराम पांचाळांचा जो गजर आहे, तशी या बुवांनी सुद्धा, अर्जुन तावडे बुवा यांचे सुद्धा गजर अप्रतिम आहे, चांगले प्रबोधनात्मक. जयराम घाडिगावकरांचे आहेत गजर सुंदर. मग ते सर्व गजर घेऊन तो एक गजर येणार आहे, आणि हे काम संदीप
पुजारी बुवा करत आहे आणि तो लोकांसमोर येऊन देत. म्हणजे नव्या पिढीला सुद्धा ही रत्न आहेत ती समजणार. नक्कीच. मुळात आणि गुरुचं आपलं जर नाव यायचं असेल किंवा तर त्यांचे पण काही शिष्य लोक आहेत, त्यांनी पण खूप पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे काय, त्यांची पुण्यतिथी, त्यांची गुरुपौर्णिमा, म्हणजे जशी आता कदमबुवाची पुण्यतिथी म्हणा किंवा हे पंचाळबुवांचं हे आठवण करतात दरवर्षी, मग तशी त्यांच्या शिष्यांनी हे सुरू केलं पाहिजे. कसे भरतात स्पर्धा असू दे किंवा काही गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असू दे, काहीही असू दे, जेणेकरून त्या महान व्यक्तींची आठवण त्या कार्यक्रमात होईल. बुवा तुम्ही गुरु शिष्य परंपरा आम्हाला सांगताय, पण 2020 मध्ये गुरुलाच त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? तुम्ही ते म्हणताय ते पण बरोबर आहे. मध्ये 2020 या प्रकारामध्ये काही लोकांनी गुरूंचं पण ऐकलं नाही, म्हणजे हे ऐकलं नाही, गुरुंना अक्षरशः शिवाय असले तो त्यांचा संस्काराचा भाग झाला. यांनी म्हटल्याप्रमाणे ते आम्ही नाकारणार नाही. हेमंत तवटेंनी म्हणाल्याप्रमाणे जर ते करत असेल तर ते नाशाकडे असतील असं आता म्हणतो. आपण गुरु श्रेष्ठ मानतो, त्याला आपण गुरु मानला, देवापेक्षा पण श्रेष्ठ असतो, कारण तो दिशा दाखवतो. आई वडील जन्म देतात, त्यांचं ते कर्तव्य असं जग म्हणतं, कुणाचे असू दे. तसं देव आहे, देव हा सर्वांसाठी सारखा आहे, पण तो गुरु आहे, तो दिशा दाखवतो. आपण आता ह्याने ज्येष्ठांची नावं घेतली, का घेतली? आम्ही केसकर नाव घेतलं, का घेतलं? त्याच्या मागे कारण आहे. आता आम्ही आता पंचरत्नाबरोबर इतर नाव घेतले, ते तसं वागले म्हणून नावं त्यांची राहिली. मग ते आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे, तर शिष्याने पण तसं वागलं पाहिजे. मग ते तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर, ते शिष्याने अनुकरण केलं पाहिजे. काही शिष्याने गुरूंचं ऐकलं पण नाही त्या काळात, हे आम्हाला माहित आहे, पण त्याला आयोजक जबाबदार नाही. पण माझ्या मतानुसार म्हणजे मी आता हे सगळे ज्येष्ठ लोक आहेत, पण म्हणजे मला माहिती असल्याप्रमाणे मी म्हणजे सांगतो की ही जी जुनी जाणतीची नावं घेतली बुवांनी, त्यांचे एकही शिष्य वाह्यात गेलेले नाहीये. जी जुनी नावं घेतलेली आहेत त्यांचे एकही शिष्य वाह्यात गेलेले नाहीत. म्हणून सांगितलं की त्या शिष्यांनी आपापल्या गुरुजींचं आठवण गुरुपौर्णिमा किंवा हे असं चालू ठेवायचं, पण जेणेकरून हे बुवा असे होऊन गेले. किंवा आता मला वाटतं बागवे बुवांचे गुरु तावडे बुवा ना, अर्जुन तावडे बुवा, काय वाईट आहे? म्हणून मी काय सांगितलं, हे जुने जाणते बुवा जे आहेत त्यांचा एकही विद्यार्थी वाह्यात गेलेला नाही, कारण त्या गुरूंचे संस्कार किंवा ती गुरु शिष्याचं जे एक नातं होतं शिकण्याची. कारण मी आता क्लास घेतो किंवा काय करतो, आम्ही जेव्हा सुरुवातीला महेश सावंत सर, दादा परब गुरुजी यांच्याकडे आम्ही जेव्हा शिकायचो, तेव्हा आमच्या वेळेचे विद्यार्थी खूप वेगळे होते. संपर्कात राहायचे, सर क्लास कधी, गुरुजी क्लास कधी असणार किंवा काय. म्हणजे तेव्हा आमच्याकडे एसटीला पैसे पण नव्हते, कोणाचे हात दाखवायचा, जायचं, अशी करायची. पण आता ती तळमळ शिष्यांमध्ये दिसत नाही. आता गुरुला बोलू, अरे बाबा तू उद्या क्लासला येणार आहेस की नाही. म्हणजे हे अनुभवावरून सांगतो तुम्हाला, कारण हे जे प्रेम आहे गुरु शिष्याचं किंवा काय, किंवा जी जिव्हाळा किंवा जी प्रेम आहे किंवा जो ओलावा आहे, तो पहिल्या आणि आता मध्ये खूप फरक झालेला आहे. आता जर गुरुने सांगितलं की तू हे असं करायचं नाही, त्याने गुरु बदलला दुसऱ्या मिनिटाला. मग ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला गुरु जबाबदार नाही, ह्याला शिष्यच जबाबदार आहे. कारण काय, गुरु आपलं काम करतोय ना प्रामाणिकपणे. गुरु त्याला काय अडून ठेवणार नाही. शेवटी बघा, आई वडिलांना, गुरुला एक वेळ देवाला फसवलं तरी चालेल, पण आई वडिलांना आणि गुरुला फसवलं की त्याचे भोग, त्याचे जे कर्म आहे त्याला त्याच्यात फेडायचं आहे. आणि याची जिवंत उदाहरणं सध्या नजरेसमोर आमच्याही आहेत किंवा माझ्याही नजरेसमोर ही जिवंत उदाहरणं आहेत. त्यामुळे आपण किती गुरुशी प्रामाणिक राहावं किंवा काय राहावं. आता आम्ही अजूनही, मी जरी आता गोव्याला किंवा अंधेरीला गुरुजींकडे आम्ही शिकायला लागलो, मी ज्या गुरुजींकडे श्री गणेशा गेला त्या गुरुजींची मी अजूनही आठवण काढतो, संपर्कात असतो. एखाद्या विषय नाही समजला किंवा काय, हे आम्ही अजूनही करतो. कारण मला माहिती आहे आज जो कोण म्हणजे ज्या समाजामध्ये वावरतो ते कलाकार म्हणून जे कोण दिवसेंदिवस जी काय म्हणजे आपण प्रगती म्हणतो किंवा जो एक लोकांचा हे, त्याला आशीर्वादाची खरी गरज आहे. कारण पैसे देऊन कोणीही कोणाकडे शिकू शकतो. मी मागच्या मुलाखतीत पण सांगितलं, पैसे देऊन कोणी कोणाकडे शिकू शकतो, पण गुरुचा आशीर्वाद जर मिळायचा असेल ना तर गुरुच्या पोटात तरी गुरुच शिकवायचं. हे खूप छान तुम्ही या ठिकाणी बोललात. मी पुन्हा एकदा मालवणकर तुमच्याकडे येतो की अलीकडच्या काळामध्ये ज्या डबल बाऱ्या होतात 2020 विशेष करून, त्या ठिकाणी महिला भगिनींची सुद्धा पाठ फिरकलेली दिसते. खरं तर हे भजन संस्कृतीतला मार्ग आहे. तुम्ही याबद्दल काय बोलाल? नाही, बरोबर आहे. कसं माहितीये, बुवांजवळ अज्ञान, भजनाबद्दल त्यांना ज्ञान नाही. आता गुरूंचा जो विषय आला त्याबद्दल 2 मिनिटात बोलतोय तुमच्याशी.
गुरु आपल्याला काय काय जे गोष्टी देतो त्यानंतर आपण सुद्धा काहीतरी त्यामध्ये बदल केले पाहिजेत. बऱ्याचशा गोष्टीमध्ये कसं गुरु देणार तेवढंच घ्यायचं. आता आपली मुलगी आहे, मुलीला घरी आपण शिकवतो काय काय गोष्टी, आई शिकवते जेवण करणं, पण दुसऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर काहीतरी तिथे सुद्धा तिला बनवायला यायला पाहिजे ना. तसंच या भजनामध्ये आहे. तुमचे रूपाचे अभंग आहेत, संतांनी 700 वर्षाची परंपरा आहे, असंख्य आहे, पण रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान या पलीकडे सुद्धा आहेत. फक्त हे काय करतात, राग बदलतात, बाकी तेच. शिकण्याची वृत्ती नाही. मग काय करायचं, अनुकरण करून गुरु बदलाय. टवटे बोलले तसं गुरु बदलायचा. मग त्या गुरुकडे नाही काय मिळालं ना, पण यानं काय हवं असतं, भजन तुमचं नको आहे, रागधारी नको आहे, भजनाला पोषक आहे ते नको आहे, नासक जे आहे ना, जे नाचणार आहे क्षणिक आहे ते त्यांना लगेच पाहिजे. आणि त्यामध्ये काय होणार आहे, यांची प्रगती होणार नाही, यांचा नाश लवकर पाहणार. कुठला गुरु मला सांगा, पिक्चरची गाणी शिकवेल का? कुठला गुरु शिकलो त्या विषयाकडे येतो. कुठला गुरु सांगेल का? तुम्ही महिलांचा विषय बोललात म्हणून सांगतो की मी माझं मोठेपण सांगत नाही की मालवणमध्ये दुर्गा रामेश्वर मित्रमंडळ आहे, रामेश्वर कॉम्प्लेक्स भरड नाका आहे मेन तिथेच. आणि ती भजनवारी बरोबर संध्याकाळी 6 वाजता चालू होते. आणि माझं नियोजन बघ कसं असतं तुम्हाला सांगतो सर, की 6चा टायमिंग आहे. मग 8 दिवस माझं बुवांशी रिलेशन असतं, फोनवर चालूच असतं. 6 वाजता भजनवारी आहे ना, तुम्ही 5ला मला तिथे टच पाहिजे. मग ते येणार. गेल्या वर्षी आमची शितकर बुवा आणि केळुसकर बुवा होते. कुठलाही बुवा असू दे. अलीकडे मी भगवान लोकरे आणि प्रमोद हरियाल केबाईचा जसरोत्सव होता, तिथे पारंपरिक भजनवारी, त्यांना सुद्धा हेच सांगणं होतं. त्याचा फायदा कसा होता तो बघा. 6ची भजनवारी आहे, बुवा 5ला तिथे आले, फ्रेश झाले. मला 10 मिनिटं त्यांच्याशी बोलायला मिळालं. भजनवारीचं स्वरूप जे आहे ना, जे आहे पारंपरिक पद्धत जपण्यासारखं 2020चं प्रश्नोत्तर तुमचं भारूड सर्व. मग हे होणार कसं, मग टायमिंगचं नियोजन परफेक्ट कसं पाहिजे. 6 वाजता बारी चालू होणे, 5:45च्या दरम्यान 5:30ला तुम्ही वाद्य स्वराला लावायला घ्यायची. नमन जे आहे तुमचं ते 6ला चालू व्हायलाच पाहिजे. नमन नोटेशन रूपावली तुमची ती अर्ध्या तासामध्ये जर झाली, पुढचा जो गजर आहे गजराला लिमिट दोन्ही. आणि माझं नियोजनामध्ये असतं, मला दोन्ही बुवा माझे आहेत, दोन्ही बुवांचं चांगलं सादरीकरण होणं हे हा माझा अट्टाच असतो. प्रश्नोत्तर सुद्धा मी असे काढून देतो त्या बुवांना की त्या प्रश्नातून समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे. खूप प्रश्न असे एवढे चांगले चांगले, हळद कुंकू, सौभाग्याचं लेणं काय, असे जे मानवी प्रश्न आहेत त्यातून प्रबोधन भरपूर होतं. आणि त्या भजनवारीला भरड जे आहे ना नाका, तिथे भजनवारीला सर्व शिक्षक वर्ग, बँकेतले मॅनेजर, तहसीलदार, वकील, सर्व मंडळी भजनवारी. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो केळुसकर बुवांचा आणि शितकर बुवांचा. भजनवारी 6ला चालू झाली. फक्त माझे नियम होते काही काही गोष्टींचे. बक्षीस तुम्ही देते वेळी बुवांनी गजर जे गाणं आहे ते संपल्याशिवाय वाचायचं नाही, बक्षीस घेऊन ठेवायचं. आणि फरमाईशचं असं आहे, फरमाईश आल्याच्या नंतर ही फरमाईश भजनाला पोषक नाहीये तर ती घ्यायचीच नाही, ते रिटर्न द्यायचं. आणि जी गाणी आहेत ती त्याला पोषक आहे तीच घ्यायची त्यांनी. आणि त्यामुळे अतिशय सुंदर होऊन जवळजवळ 9:30 ते 10 वाजता भारूड आलं त्यांचं. भारूड दोन्ही बुवांचं 11 वाजता झालं. पब्लिक घरीच जायला तयार नाही, ही पोच पावती. पण हे फक्त मालवणपुरतं मर्यादित राहता कामा नये. ह्याची जनजागृती संपूर्ण मुंबईपासून सिंधू सर्व ठिकाणी अशा भजनवाऱ्या पूर्ण. मग तुम्ही मला सांगा, पारंपरिक भजनवारी आणि आमने सामने यामध्ये काय फरक आहे. फक्त आमने सामने आणि 2020 यावरती फुली मारायची आणि फक्त भजनवारी. तुम्ही बाजूला 5 बुवा बसवा, समोरासमोर फक्त भजनाचं अंग सांभाळ आणि भजनवारी करा. कुठल्याही बुवाने भजनवारी करायची, त्यामुळे कुठलीच बंधनं नाहीये. हा माझा रोखठोक सवाल आहे. खरंच सुंदर. मी लाडबा तुमच्याकडे येतो. खरंच मी ज्येष्ठ या सगळ्यांमध्ये खूप तुम्हाला अनुभव आहे भजन क्षेत्राचा. तुम्ही आयोजक म्हणून तुम्हाला कशा प्रकारचं भजन अपेक्षित आहे. बघितलं तर मुनगेकर बुवांचं मी माझं नाव घेतलं वाटतं. लोकरे बुवा, मुनगेकर बुवा, आर्यन बुवा, वाळवे बुवा, बागवे नाव घेतलं पुढे बोला. तर जिल्ह्यामध्ये पण असे बरेचसे बुवा आहेत. माझा आणि आमचे पारकर बुवा असतील, ज्ञानदेव मिस्त्री बुवा असतील. पारकर बुवांचं बघितलं तर पारकर बुवा कमी वयामध्ये बाऱ्या करायला चालू केलं. त्यावेळी एक तुफान होतं, म्हणजे पारंपरिक बाऱ्या असायचे पण त्या बाऱ्यामध्ये ते तुफान करायचे. आणि त्या करत असतेवेळी आम्ही राजकीय पक्षात वेगवेगळ्या असताना आमच्या त्या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरून ते बाऱ्या करायच्या. पण त्या बाऱ्या करतेवेळी त्यांनी लोकांना मनोरंजन, कधी त्यांनी नाव गालबोट लावून घेतलं नाही.
आजही बघा त्यांचा आदर्श घेणार का? कोणी कुठे बुवा असू दे, किती लहान असू दे, मोठा असू दे, नम्र होतात आणि त्याला हात जोडतात आणि त्याने ते एक राखलं. मग ते तवटे म्हणाले त्याप्रमाणे जर चांगलं केलं तर चांगलं होतं. पारकर बुवांचं राजकीय भवितव्य बघितलं, सामाजिक बघितलं आणि कौटुंबिक बघितलं तर आज ते व्यवस्थित आहे. का तर त्यांनी ते जपलं, असं माझं प्रामाणिक मत आहे. ज्ञानदेव मेत्री म्हणून बारी करत असते लोक काय अक्षर बोलत नाही त्यांना, का तर त्यांना आदर करतात आणि ज्ञानदेव मेत्री पण आदराने सांगतात एखाद्याला, एकेरीच बोलतात पण आदराने, अरे बाबा हे असं कर तसं कर आणि लोक राखतात. म्हणजे हे बुवा हे म्हणा हेमंत तवटे किंवा आम्ही म्हटल्याप्रमाणे बुवाने ते आपलं राखलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कुठच्याही बुवाने आपलं नाव यायला पाहिजे. काय झालं मी मगाशी म्हटलं, मला रेल्वे स्टेशनला माझ्या पाठीवर हात मारला मुंगेकर बुवाने. हे होते आमचे गणेश पांच्या बुवा होते, लाडबुवा तुम्ही हरिनाम करता, म्हणजे आम्ही दिंडी भजन करतो त्यामुळे म्हटलं असेल, किंवा आम्ही तुम्ही भजन करता, आम्ही बाऱ्या करतो. म्हणजे एक आम्हाला खूप वाटलं हे आशीर्वाद त्यांचे असे असावेत. मी पुन्हा सांगतो, हेमंत तवटे यांनी वाक्य बोललं ते लोकांच्या जनतेसमोर जावं, जनते सगळ्यांनी ऐकलं असेल, नाही तर आयोजकांवर जे गालबोट लावलं जात आहे. जर असं कुठे आम्ही आयोजक करत असेल तर त्याचं खापर आमच्या कपाळावर येणार आहे आणि ते बुवा तिथून सुटून हे आम्ही करायला लावलं आयोजक असं होईल. त्या इतर आयोजकांनी पण ह्याचा बोध घ्यावा. या मागचा उद्देश एकच आहे, आपण जे चांगलं कर्म करतो त्याचं आपल्याला चांगलं फळ मिळतं आणि जे वाईट कर्म त्याला त्या पापाला धनी आपण होता कामा नये. कारण बघितलं मी या इथे आल्यानंतर आयोजकांवर आरोप झाले बऱ्यापैकी. मी बघितलं आयोजक ते करत नाही आणि जे करत असतील आयोजक मी त्यांना हात जोडून विनंती करतो की त्या पापाला तुम्ही धनी होऊ नका. कारण तुम्ही करायला लावणार, ते पैसे घेणार, ते पैसे घेऊन जाणार आणि त्याला वाटेकरी तुम्ही होता आणि ते पाप आपण घ्यायचं नसतं. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करेन, आम्ही बोलते वेळी आमचं काय चुकलं असेल आम्हाला जरूर फोन करून विचारा, जरूर विचारा. कारण आम्ही जे बोललो ते परखड आहे आणि सत्य आहे. कारण आम्ही आयोजन करते वेळी आम्ही आमचं मत मांडलं, आम्ही आयोजन करते वेळी आमच्याकडे होणाऱ्या बाऱ्या त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला मांडलं. आमच्याकडे 1 वर्षी बारी झाली ज्ञानदेव मिस्त्री आणि किरण शिद्रुक बुवा. गेल्या वर्षी आम्ही ज्ञानदेव मिस्त्री आणि किरण शिद्रुक बुवा ठेवलं, पण माझ्या सासूबाईला माहित नव्हतं कोण बुवा ठेवले ते. मग तिने निरोप दिला, जर ज्ञानदेव मिस्त्रीने किरण शिद्रुक असेल तर मी 1000 रुपये देणार. म्हणजे मगाशी महिलांचा विषय आला त्याच्यावर बोललो. म्हणजे ही पण लोकांना एकदा झालेली बारी परत ठेवावी अशी का वाटली तर त्या बुवाने दाखवलेलं ऍटिट्यूड असेल, त्यांनी दाखवलेलं ते भजन असेल. मग काही गोष्टी पाळायच्या असतात, ते बुवाने ठरवलं पाहिजे. आपल्याला बक्षीस येतं म्हणून काही करू नये. मगाशी कोटणकर बुवांचं उदाहरण दिलं, मला खरोखर बरं वाटलं. हे उदाहरण घेण्यासारखं आहे आणि अशी उदाहरणं देत असते. मी तुम्हाला अनेक सांगेन. भजन क्षेत्रामध्ये आपण वावरते वेळी तरुण पिढी खूप वळली आहे भजन क्षेत्राकडे, वळली आहे पण वळण मिळालं नाही. ते वळण मिळालं पाहिजे. आदर्श या लोकांचा जे जुने जाणते बुवा आहेत त्यांचा आदर्श घेऊन पुढे चालायचं आहे. आपण ज्या क्षेत्रात गेलो त्या क्षेत्रात नाव लौकिक आपल्या गुरु झालं पाहिजे. जसं आपण आई वडिलांचं नाव करतो. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दे, मी माझ्या वडिलांचं नाव होतं लाडगुरुजी म्हणून, मला लाडगुरुजींचा मुलगा म्हणायचे. आता असं सांगितलं पाहिजे गोपीलाडांचे वडील लाडगुरुजी होते. तसंच एखादा शिष्य असेल तर असं हेमंत तवटेंना बघितल्यानंतर सांगितलं पाहिजे अमुक यांचा, म्हणजे त्यांचं नाव म्हणजे ते त्या शिष्याने घडवलं पाहिजे अशी मी शिष्याला विनंती करेन. आणि आयोजकांना पण माझी एक विनंती आहे. तुम्ही आज आम्हाला आयोजक म्हणून बोलते वेळी जे प्रश्नाचा भडीमार केला त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगेन, जर आमच्याला आरोप होत असेल तर प्रत्येक आयोजकाने आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आपलं कुठे चुकतं का? ह्याने बरीचशी उदाहरणं दिली. टायमिंगला भजन चालू करणं, टायमिंगला संपवणं, वेळेचं बंधन देणं, वेळ वाढल्यानंतर ते बेल करणे, थांबणे, म्हणजे ती बंधनं ऑटोमॅटिक येतात आणि ती बंधनं पाळली पाहिजे. धन्यवाद बुवा. आपण या ठिकाणी विस्तृतपणे बोललात. मी पुनश्च एकदा आपल्या तिघांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करेन. खरं तर आपण मालवण सारख्या ठिकाणी आमच्यासाठी इतका पाऊस असताना आला. मी या ठिकाणी माझे मित्र आहेत सिद्धेश सावंत यांचं मुद्दा म्हणजे प्रहारचे जरी ते एम्प्लॉई असले, प्रहारचे जरी ते असले तरी या ठिकाणी मी संपूर्ण रसिकांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करेन. कारण लाईटचा सतत प्रॉब्लेम होता. अगदी 5 वाजता आलेला हा तरुण इकडे माझ्यावर आता जवळपास बरेच वाजलेले आहेत तरी पण तो माझ्याकडे बसून असतो. म्हणजे ज्या कंपनीमध्ये किंवा जी संस्था आहे त्यामध्ये असे जर माणसं असतील तर नक्कीच काम करायला मजा येतं. सिद्धेश तू जरी माझा मित्र असला आणि प्रहारचा जरी एम्प्लॉई असला तरी मी तुला खरंच या आमच्या सगळ्यांच्या वतीनं थँक्स बोलेन, जेणेकरून तुझ्या ते वरिष्ठांपर्यंत गेलं पाहिजे. कारण असे सुद्धा कर्मचारी आहेत. आपण तिघही या ठिकाणी परखड बोललात. तुम्ही मगाशी म्हटलात की भडीमार केला, ही खुर्चीच तशी आहे, मला पर्याय नसतो. त्यामुळे तुम्हाला दुखवणं किंवा तुमच्यावर आरोप करणं हे माझं काम नव्हतं. तर जे बुवा आरोप करत होते ते आरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पोस्टमॅन म्हणून मी केलं. पुनश्च एकदा भजन कसं असलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण या सगळ्या दिग्गज आयोजकांनी दिलं. आयोजकांचे प्रतिनिधी म्हणून तिघेही उपस्थित राहिले. मी हेमंत तवटे तुमचे सुद्धा मनपूर्वक ऋण व्यक्त करेन. कारण तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे मुलाखतकार म्हणून आला.
त्यावेळी तुम्ही पकवान होता, आज तुम्ही आयोजक म्हणून होता आणि आयोजकाच्या सुरुवातीला आज मी तुम्हाला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण तशा प्रकारचे प्रश्न येणं खूप गरजेचं असतं. लाडबुवा तुम्ही या ठिकाणी आलात आणि परखडपणे व्यक्त झालात. तुम्ही पेटवण्यापेक्षा मिटवण्याकडे जास्त देता, पण आता पेटवत मात्र होता. ते आयोजकांची बाजू कशी चांगली आहे सांगत होता वारंवार. या ठिकाणी मातोंडकर बुवा आपण सुद्धा या ठिकाणी आलात, म्हणजे 1 वर्ष तुमच्या माध्यमातून अनेक बुवा या रंगमंचावर आले, पण तुम्ही मात्र मागे होता. या आयोजकांशी बोलू काय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भेटलात. मी पुनश्च एकदा आपल्या तिघांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. माझे भजनी बुवा मला ऐकतायत, माझे या ठिकाणी असलेले बुवा हे नक्कीच सुज्ञ आहेत. तुमच्या मतांचा विचार आयोजक करतील, बुवा करतील आणि उद्याची होणारी भजनं ही आपल्या संस्कृतीला नक्कीच उच्चतम शिखरावर नेणारी ठरेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी बोलताना काहीतरी चुकबुक झाली असेल तर आपण खुल्या दिलाने माफी करावी. पुनश्च एकदा आपल्या त्रिमूर्तींचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.